नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जिनेस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत STI मुख्य परीक्षा 2019चा पेपर क्रमांक 2. या अगोदर आपण पेपर क्रमांक 1 हा ऑलरेडी बघितलेला आहे. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याची लिंक तिथं बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तिथून तुम्ही पेपर क्रमांक 1चा व्हिडिओ बघू शकता. 2019चा आपण पेपर क्रमांक 2 हा STIचा पेपर बघणार आहोत. या अगोदर आपण PSIचा बघितलेला आहे आणि यानंतर आपण ASOचा पेपर क्रमांक 2 तो बघणार आहोत. तर आज आपण 2019चा पेपर बघत आहोत. तर बऱ्याच जणांचा कमेंट येत होत्या की 2020चा पण पेपर आम्हाला प्रोव्हाइड करा, पण 2020ची ही मुख्य परीक्षा अजून झालेली नाही आहे. त्याच्यामध्ये कोर्ट केसेस पेंडिंग आहेत हायकोर्टमध्ये, तर त्याच्यामुळं तो पेपर झालेला नाही अजून. आणि जेव्हा तो पेपर होईल तर फायनल आन्सर की आल्यानंतर आपण लगेच त्याचं ॲनालिसिस घेणार आहोत. तत्पूर्वी आपण हा 2019चा पेपर आपल्या हातामध्ये आहे, तर तो आपण पेपर बघून घेऊयात. तर चला आपण प्रश्नांकडे जाण्या अगोदर या परीक्षेत आलेल्या प्रश्नांचं वेटेज जे आहे तर ते बघूयात अगोदर. तर सब्जेक्टनुसार वेटेज दिलेलं आहे इथं. तर STIचं जे काम आहे मुख्यतः हे इकॉनॉमी रिलेटेड किंवा टॅक्स रिलेटेड काम असल्यामुळं बरेचसे प्रश्न म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न सेकंड पेपरमधले हे इकॉनॉमिक्स संबंधित विचारले जातात. जवळपास 55 प्रश्न हे इकॉनॉमिक्स संबंधित आहेत. त्याच्यामुळं हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स हा पेपर सेकंडमध्ये STIसाठी. तर बाकी हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न आहेत, पॉलिटीमध्ये अराऊंड 10 प्रश्न आहेत, नंतर मॅथ्स रिजनिंगमध्ये पुन्हा 15 प्रश्न आहेत. हा पण एक तुम्हाला चांगला प्लस पॉईंट असू शकतो. आणि जिओग्राफीमध्ये देखील 10 प्रश्न आहेत. तर अशा प्रकारचं वेटेज हे STI मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 2मध्ये दिलेलं आहे. तर यानुसारच आपण त्याचा सिलेबस देखील बघूयात. आता वर जे शॉर्टकटमध्ये जे विषयांची नाव दिले त्याचा थोडासा डिटेल सिलेबस इथं खाली दिलेला आहे. याची PDF जी आहे तर ती मी चॅनलची आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर टेलिग्राम चॅनलवर देखील शेअर केलेली आहे. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर खाली लिंक आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. तर हा संबंधित सिलेबस आहे या पदासाठीचा. तर आपण डायरेक्टली प्रश्नांकडे जाऊयात. आता सुरुवातीचे 10 प्रश्न जे आहेत तर हे इतिहासासंबंधित प्रश्न असणार आहेत. आणि बहुतेक प्रश्न हे फोकस हा म्हणजे STI मुख्य परीक्षेचा फोकस, तर इतिहासाचा फोकस हा महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त आपल्याला दिसून येतोय. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारायचे जर म्हटले तर एक समाजसुधारक किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे तर याच्यावर थोडासा जास्त फोकस आयोगाचा आपल्याला दिसून येतोय. तर त्याचप्रकारे हा एक प्रश्न आहे, बघूयात आपण आता. प्रश्न क्रमांक 1 बघूयात. लोकमान्यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक यांनी डॅश डॅश यांच्या श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम टिळकांच्या वाड्यात घडवून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढून घेतला. काय श्रीधरपंत टिळक जे आहेत, लोकमान्य टिळकांचे पुत्र जे आहेत श्रीधरपंत टिळक, तर यांनी काय केलं होतं की कोण्या एका व्यक्तीच्या श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम हा टिळकांच्या वाड्यात घडवून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले होते. म्हणजे टिळकांच्या वाड्यात जो आहे तर हा श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम राबवायचा होता आणि त्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं होतं श्रीधरपंत टिळक यांनी. तर या दिलेल्या निमंत्रणामुळे त्यांना काही एक सनातन्यांकडून म्हणजे समाजातील जे सनातनी लोक आहेत, जुन्या रूढी परंपरा पाळणारे जे लोक आहेत, त्यांच्याकडून त्यांना रोष ओढून घेतला किंवा त्यांचा दोष केला गेला श्रीधरपंत टिळकांचा. तर ते असे कोण आहेत ते व्यक्ती ज्यांनी त्यांना म्हणजे ज्या श्रीधरपंत टिळकांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं, तर ते आहेत पांडुरंग नथुजी राजभोज. पांडुरंग नथुजी राजभोज पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. तर मित्रांनो, इथं बऱ्याच जणांचा प्रश्न हा वाचण्यातला नसेल किंवा तुम्ही इतिहासाचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला असेल तरी देखील बऱ्याच जणांचा हा प्रश्न वाचण्यातला नाही आहे. तर अशा वेळी काय करायचं, कारण एक्झाममध्ये आपल्याला 1/4 निगेटिव्ह आहे. म्हणजे रिस्क आपण भरपूर म्हणण्यापेक्षा एक चांगल्या प्रमाणात आपण रिस्क घेऊ शकतो. 4 चुकले आपले तर 1 प्रश्नांचे मार्क हे आपले वजा होतात. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, शक्यतो रिस्क घ्यायची. जिथं आपल्याला म्हणजे हा एक प्रश्न जो आहे तर याला प्रत्येक शस्त्रानं आपण त्याला तोडायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं पहिल्यांदा शस्त्र आपलं हे नॉलेज असलं पाहिजे. आपल्याला नॉलेजनं सुटतोय का तो बघितलं पाहिजे. नंतर दुसरं शस्त्र आपलं हे लॉजिक असलं पाहिजे. म्हणजे आपण त्या प्रश्नामधून काही असं वेगळं किंवा ऑड दिसतंय का तर ते लॉजिक वापरलं पाहिजे आपण. नंतर तिसरा पर्याय जो आहे, तिसरा शस्त्र जे आहे आपलं तर ते पर्याय असले पाहिजेत. मग पर्यायामध्ये वेगळा पर्याय कोणता दिलेला आहे किंवा थोडासा डिटेलमध्ये किंवा संपूर्ण नाव कोणत्या व्यक्तीचं पर्यायामध्ये दिलेलं आहे तर ते उत्तर हे बरोबर असण्याचे जास्त चान्सेस असतात. तर हा एक तिसरं शस्त्र असू शकतं. तर अशाच भरपूर शस्त्रांचा आपण जसे जसे प्रश्न समोर येत चालतील तर त्यानुसार आपण ती चर्चा करणार आहोत. तर संबंधित प्रश्न समजा तुम्हाला तुमच्या वाचण्यातला नसेल तर हे 2 नाव जर बघितलं तुम्ही, पांडुरंग नथुजी राजभोज आणि महादेव शास्त्री दिवेकर, तर हे थोडेसे डिटेलमध्ये नाव दिलेले आहेत. बाकी केशवराव जदी एक पर्यायामध्ये बघा, केशवराव जदी त्यांच्यामध्ये काय नाव दिलेलं नाही आहे. आणि भोपटकर हे पण शॉर्टकटमध्ये नाव दिलेलं आहे त्यांनी. पण ज्या कोणी ह्या एक्सपर्टीजनी हा प्रश्न काढलेला असेल त्यांनी पण हा मनाने नाही लिहिलेला, कुठून तरी त्यांनी हा कॉपी पेस्ट केलेला आहे. एखाद्या रेफरन्स बुकमधून त्यांनी तो प्रश्न उचललेला असणार आहे.
तर उचलताना काय करता येते, तर पर्याय आहे तसेच ते पेस्ट करतात पुन्हा पर्यायामध्ये आपल्या. तिथं ज्या व्यक्तीचं नाव जसं आहे तसंच तिथं पर्यायामध्ये आपलं पेस्ट केलं जातं. तर त्यामुळे तुम्ही जो पेपर सेट करणार आहे तर त्याच्या माइंडनं थोडासा विचार करा की हा ऑप्शन एवढं डिटेल का देऊ शकतो. जर या प्रश्नाचं उत्तर समजा केशवराव देत असतं तर यांनी खाली सरळ दिलं असतं की पांडुरंग राजभोज आहेत, महादेव दिवेकर आहेत. कारण त्यांना हे म्हणजे दोन किंवा खालचे तिन्ही ऑप्शन त्यांना विद्यार्थ्यांचं घेणं देणंच नाही आहे. त्यांना एक ऑप्शन त्यांनी बरोबर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही असं त्यांना वाटत असेल तर ते खालच्या ऑप्शनची एवढी काळजी करणार नाहीत. पण हे दोन ऑप्शन जर बघितले आपण तर थोडेसे डिटेल वाटतात, त्याच्यामुळे ह्या दोन्हीपैकी एक आन्सर असण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि या दोनपैकी आपण एक रिस्क घेणं गरजेचं आहे. भले तुम्ही 3 मारलं ते चुकलंही असेल, पण दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही अशीच रिस्क घेतली असेल तर तो भले मग तो पर्याय तुमचा तिथं बरोबर होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही 1/4 निगेटिव्ह असल्यामुळे बऱ्यापैकी रिस्क तुम्ही इथं घेऊ शकता. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे, पांडुरंग नथुजी राजभोज. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. विख्यात इतिहासकार ए दी फडके म्हणतात. आता ए दी फडके जे आहेत इतिहासकार, तर त्यांनी एका व्यक्तीबद्दल किंवा एका विचारवंताबद्दल काही इथं शब्द दिलेले आहेत त्यांनी, किंवा त्यांची समाजातलेले आहे त्यांनी. तर कर्मठ सनातन्यांनी त्यांच्या व्याकरणाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही. ते विचारवंत कोण आहेत? तर ए दी फडकेंनी असं सांगितलं की समाजातील जे कर्मठ सनातनी लोक जे आहेत, त्या कर्मठ सनातन्यांनी काय केलं, तर त्या व्यक्तीच्या चुका दाखवून दिल्या व्याकरणाच्या, की तुमचं व्याकरणात किती चुका आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला व्याकरण येतच नाही आहे. पण त्या सनातन्यांना त्या माणसाच्या म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल ते फडके बोलत आहेत त्या व्यक्तीच्या मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार एवढे श्रेष्ठ होते त्या माणसाचे, की त्या विचारांना की ह्या प्रतिपक्षाला दडपून टाकता आले नाही. त्यांचे विचार हे खूप श्रेष्ठ होते. आणि ह्या मानवी हक्क आणि समतेबद्दलचे विचार कोणाचे श्रेष्ठ होते, तर ते होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो आपल्याला. तर त्यामुळे 2चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 बघूयात. पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही? तर ह्या नाहीकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा. हे नाही बऱ्याचदा आपल्याला धोका देतात. तर जे वृत्तपत्र संपादक आहेत तर बऱ्यापैकी संपादकांनाही सरकारविरुद्ध लेखन केल्यामुळे एक तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. तर इथं त्यांनी थोडंसं वेगळं जाऊन विचारलं आहे, तर कोणत्या संपादकाला हा तुरुंगवास भोगावा लागला नाही? तर ते आहे पर्याय क्रमांक 3 ज्ञानप्रकाश. तर ज्ञानप्रकाशचे संपादक जे आहेत ते कृष्णाजी त्र्यंबक रानडे आहेत, आणि यांना तुरुंगवास भोगावा लागलेला नाही आहे. आणि विशेष म्हणजे या दैनिकाबद्दल हे मराठी भाषेतील पहिली दैनिक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि अशाच ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्यावर विशेष आयोगाचा फोकस आपल्याला दिसून येतोय. तर त्या तुम्ही एक बाजूला एका पेजवर किंवा एक तुमच्या नोटबुकच्या लास्ट पेज किंवा फर्स्ट पेजवर तुम्ही ह्या नोट करून ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा म्हणजे एखादी ज्यूट इंडस्ट्री असते, नंतर पहिली आपली समजा रेल्वे इंडस्ट्री असेल, किंवा पहिली मुलींची शाळा असेल, म्हणजे ज्या काही पहिल्या घटना असतील, म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षण देणारी पहिली शाळा असेल, तर अशा पहिल्या घटनांवर किंवा पहिल्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत तर त्या घडामोडीवर आयोगाचा विशेष भर दिसून येतो. आणि इथेही मे बी तोच दृष्टिकोन असावा, कारण ज्ञानप्रकाश हे पहिले मराठी भाषेतील दैनिक आहे, त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर फोकस केलेला असावा. तर प्रश्न क्रमांक 3चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. हो, चला काळजीपूर्वक वाचूयात आता. तर अमेरिकन यादी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले. तर अमेरिकेमध्ये जे युद्ध चालू होतं तर त्याच्यामुळे काय झालं होतं, तिथला जो येणारा कच्चा माल ज्या इंडस्ट्रीला म्हणजे कंपन्याला लागणारा कच्चा माल त्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तर युद्ध परिस्थिती असल्यामुळं तो कच्चा माल तिथं पुरवला जात नव्हता कंपन्यांसाठी. तर हे बरोबर आहे. पण युद्ध जेव्हा संपलं तर तेव्हाच काय झालं, युद्ध संपल्यानंतर काय अमेरिकेकडून पुन्हा पुरवठा केला जाऊ लागला इंग्लंडकडे. जो कच्चा माल जो आहे तो कच्चा माल पुन्हा प्रोव्हाइड केला जाऊ लागला, किंवा पुरवठा पुन्हा सुरळीत चालू झाला. त्याच्यामुळे काय झालं, महाराष्ट्रातील कापसाची ही एक मागणी कमी झाली, आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव इथं कोसळले. त्याच्यामुळे हे अपर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 सांगतो. ब काय सांगतोय, महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रज सरकारने सारा वसुलीची सक्ती केली. बरोबर आहे. त्यांना काही देणं घेणं नव्हतं. पाऊस पडो, दुष्काळ पडो, काही हो, त्यांना सारा वसुली त्यांनी सक्तीचीच केलेली होती. आणि सक्तीची सारा वसुली केल्यामुळे काय झालं होतं, तर या शेतकऱ्यांना जर शेतात काही पिकलं नाही तर ते मग सावकाराकडून कर्ज काढून त्यांना तो सहारा द्यावा लागत होता, किंवा ते कर द्यावा लागत होता. त्याच्यामुळे काय झालं होतं, ते कर्ज काढल्यामुळे ते कर्जबाजारी देखील झालेले होते. देखील विधान बरोबर आहे. पण यांनी इथं काय विचारलं आहे की कोणत्या गोष्टीचा कोणता परिणाम आहे. आता ह्या वरील 2 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे त्यांना काय कर्ज काढावे लागले आणि ते कर्जबाजारी झाले. म्हणजे अ आणि ब या 2 गोष्टीचा परिणाम हा क आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतो आपल्याला अ आणि ब यांचा परिणाम क हा आहे. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो आपल्याला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण आता.
प्रश्न क्रमांक 5 सांगतोय 1912 साली भरलेल्या मुस्लिम लीगच्या 6व्या अधिवेशनास मोहम्मद अली जिन्ना, बिष्णू नारायण धर आणि डॅश निमंत्रित पाहुणे होते. तर यांच्यासोबत कोण कोण होते 1912च्या अधिवेशनामध्ये? तर त्या होत्या सरोजिनी नायडू. मोहम्मद अली जिना, विष्णू नारायण धर आणि सरोजिनी नायडू हे निमंत्रित सदस्य तिथं होते. बाकी मग तुम्ही मुस्लिम लीगबद्दल अजून थोडीशी डिटेल माहिती करून ठेवली गरजेचं आहे. याच्यावर समोर देखील आय थिंक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे स्थापना वगैरे किंवा कधी कोणत्या मीटिंगमध्ये त्याची स्थापना झालेली आहे ते तुम्ही थोडंसं बघून ठेवणं गरजेचं आहे. 1906 रोजी 6 साली त्याची स्थापना झालेली आहे. तर या 5व्या संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 6वा प्रश्न बघूयात. स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारे समाज स्वास्थ्य, हे बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे. हे मासिक कोणी चालवले? तर समाज स्वास्थ्य हे मासिक म्हणजे आत्ताच्या राज्यसेवा 2021ची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे मेमध्ये 2022च्या, तर त्यामध्ये देखील हा प्रश्न आलेला आहे. तर याचं काय? रघुनाथ धोंडो केशव कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे हे त्याचं योग्य पर्याय आहे. 6व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2, रघुनाथ धोंडो कर्वे. म्हणजे यांचे विचार एवढे फॉरवर्ड होते, म्हणजे आजही आपल्याला ते ॲक्सेप्ट करणं आपण म्हणजे एक लैंगिक शिक्षण म्हणता येईल किंवा कुटुंब नियोजन म्हणता येईल, हे विषय आजही आपल्याला थोडेसे न्यूनगंड किंवा आपल्याला थोडेसे वेगळाच विचार आपल्या मनामध्ये येतो. पण त्यावेळी या माणसानं एवढं त्याचे फॉरवर्ड विचार होते, त्यांनी समाज स्वास्थ्य या मासिकामधून या विचारांचा प्रसार केलेला आहे आणि त्या मुद्द्यावर त्यांनी भर दिलेला आहे. तर 6व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 7वा प्रश्न बघूयात. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली तेव्हा ढाका येथे डॅशच्या 20व्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले होते. तर हे मुस्लिम लीगची स्थापना झाली बघा 30 डिसेंबर 1906 रोजी. तर त्यावेळेस हे जे लीग स्थापन करणारे सदस्य जे आहेत तर ते कोणत्या अधिवेशनासाठी हे एकत्र आलेले होते? ते आहेत मुस्लिम शिक्षण परिषद जे आहेत त्यासाठी हे एकत्र आलेले होते. तर त्याच्यामुळे आपल्याला 7चा मिळतो पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर ही परमहंस सभा लयाला गेली म्हणजे शेवट झाला तिचा. त्यांची लिस्ट जी आहे म्हणजे एक प्रकारे गुप्त सदस्य होते त्यांचे, आणि हे सदस्याची यादी बाहेर आल्यानंतर ती परमहंस सभा एक प्रकारे शेवट झाला तिचा, आणि तिच्या सभासदांनी 1867 मध्ये पुन्हा एक संस्था स्थापन केली. तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली म्हणजे ती जी संस्था स्थापन केली 1867ला तर ती होती प्रार्थना समाज. तर त्या प्रार्थना समाज ही कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली? तर हे सर्वांनाच माहिती आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 8चा मिळतो पर्याय क्रमांक 2. 9वा प्रश्न बघूयात. 1898-99 मध्ये बंद विमोचन आणि लोकमत विजय या नाटकावर सरकारने बंदी घातली. कोणते कोणते नाटक आहेत? बंद विमोचन आणि लोकमत विजय या नाटकावर बंदी घातली. तर या नाटकावर का बंदी घातली होती? तर त्याच्यामध्ये आडवळणारे म्हणजे थोडंसं फिरून फारून हा लोकमान्य टिळकांचा तिथं उल्लेख केलेला होता त्या नाटकामध्ये. तर त्याच्यामुळं या नाटकांवर बंदी घालण्यात आलेली होती, लोकमत विजय आणि बंद विमोचन. त्यानुसार आपल्याला 9व्याचा मिळतो पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक. 9व्याचा काय मिळतो आपल्याला? पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक. तर काय झालं होतं ह्या बंद विमोचन आणि लोकमत विजयमध्ये? तर फिरून म्हणजे थोडंसं असं इनडायरेक्टली हा लोकमान्य टिळकांचा तिथं उल्लेख केलेला होता आणि त्याच्यामुळेच या नाटकावर बंदी घालण्यात आलेली होती. तर आता आयोग याच्यामध्ये या स्टेटमेंटला फिरून कसा प्रश्न विचारू शकतो इन फ्युचरमध्ये? तर 1898-99 मध्ये लोकमान्य टिळक यांचा आडवळणाने उल्लेख करून खालीलपैकी कोणत्या नाटकावर बंदी घालण्यात आलेली होती? आणि खाली पर्याय असू शकतात बंद विमोचन, लोकमत विजय, मग त्याच्यामध्ये ब किंवा फक्त ब, दोन्ही नाही असे पर्याय देऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे दोन्ही नाटकं देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लोकमत विजय आणि बंद विमोचन, आणि लोकमान्य टिळकांचा त्याच्यामध्ये आडवळणाने थोडासा उल्लेख केलेला होता, त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली होती. तर 9व्याचा मिळतो पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. लाहोरच्या भारत माता सोसायटीचे क्रांतिकारी नेते डॅश यांच्या सभा पगडी संभालो जट्टा म्हणजे ही एक पंजाबी लाईन आहे बघा, तरी पंजाबी ओळ आहे. तर हिचा अर्थ काय होतो? अरे शेतकऱ्या आपली प्रतिष्ठा जप. अरे सुरू होते म्हणजे त्यांची सभा जी आहे तर या कोणत्या क्रांतिकारी नेत्याची सभा या पगडी संभाल ओ जट्टा या ओळीनं किंवा या गाण्यानं सुरू होत होती? तर त्या आहेत सरदार अजित सिंग. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. हे समोर चित्रामध्ये दिसत असेल तुम्हाला सरदार अजित सिंग. तर हे जे आहेत भगतसिंग यांचे चुलते आहेत बघा, किंवा काका म्हणता येईल त्याला आपण त्यांना. तर ते आहेत सरदार अजित सिंग. तर 10व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं हिस्ट्रीचे म्हणजे इतिहासाचे प्रश्न इथं 10 संपलेले आहेत. इथून पुढे जे आहेत आता पॉलिटीचे 10 प्रश्न असणार आहेत. तर ते पॉलिटीचे 10 प्रश्न आपण बघूयात. तर पॉलिटीचे काइंड ऑफ थोडेसे एजी प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. तर बघूयात आपण तेच प्रश्न आता.
आता इथं काही अनुच्छेद म्हणजे कलम दिलेले आहेत राज्यघटनेचे आणि त्यांच्या जोड्या लावायला विचारले आहेत आपल्याला. तर आपण 14 पासून सुरुवात करूयात. 14 पासून. तर मित्रांनो, जोड्या लावायच्या प्रश्नामध्ये काय करायचं, तर हा पेपर जो आहे 100 प्रश्न आहेत आणि तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. म्हणजे कंबाईनचे सर्वच पेपर हा 1 तासाचे आहेत. म्हणजे कंबाईन प्रिलिम्स असेल, ग्रुप सीची प्रिलिम्स असेल, बीची प्रिलिम्स असेल किंवा जी टेक्निकल जी कंबाईन प्रिलिम्स होती, म्हणजे फॉरेस्ट असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, ॲग्रिकल्चर, तर या सर्व कंबाईनच्या परीक्षा आहेत त्यांना 1च तासाचा पेपर आहे. म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मुख्य परीक्षेला देखील तोच पॅटर्न आहे, फक्त राज्याशिवाय हे थोडीशी एक्सेप्शन आहे त्याला. तर या 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणं थोडंसं जिक्रीचं असतं. टाईम मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तिथं. तर अशा वेळी आपल्याला जास्तीत जास्त टाईम कसा वाचवता येईल, तर त्याच पद्धतीचं एक टेक्निक इथे मी तुम्हाला सांगत आहे. तर अनुच्छेद म्हणजे काय करायचं, तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत इकडं आणि इकडं पण पुन्हा इथं 5 किंवा 4 कितीही असू शकतात इकडं. पण तुम्हाला यापैकी जो पर्याय शुअर शॉट माहिती आहे तो पर्याय तुम्ही अगदी बाजूला काढायचा पहिला. आता समजा मला 14 पर्याय हा योग्य माहिती आहे, मला 14 पर्याय माहिती आहे की कायद्यासमोर समानता हा 14 सांगतोय, तर लगेच ती जोडी लावून घ्यायची. कायद्यासमोर समानता म्हणजे डचा पाहिजे आपल्याला 2. डचा 2 कुठे मिळतोय बघा, डचा 2 इथं नाही आहे, डचा 2 इथं पण नाही आहे, डचा 2 3मध्ये मिळतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 माझा योग्य आहे. पण जो तुम्ही पर्याय निवडताय डचा 2 निवडताय, तर तो तुम्हाला शुअर शॉटच माहीत असला पाहिजे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको आहे, अन्यथा तुमचा तो प्रश्न चुकू शकतो. तर हा तुम्हाला जर डचा 2 एका पर्यायामध्ये मिळाला तर बाकीचे पर्याय तुम्हाला बघण्याची गरज देखील नाही आहे आणि तिथे तुमचा वेळ वाचू शकतो. तुम्ही प्रत्येक जोडी लावून बघणं हे गरजेचं नाही आहे. तुम्हाला 14 कायद्यासमोर समानता हे फिक्स माहिती आहे, तुम्ही एक जोडी लावायची, लगेच पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही आपलं मार्गक्रमण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बरेचसे एक 5 ते 7 प्रश्न हे तुम्हाला इथं जोड्या लावायला दिसून येतील प्रत्येक पेपरमध्ये आणि असं तुम्ही तिथं एक 2 ते 3 मिनिटाचा तरी वेळ वाचू शकता आणि 2 ते 3 मिनिटं म्हणजे खूप खूप झाले इथं. तुम्ही 4 ते 5 प्रश्न सहज सोडू शकता 2-3 मिनिटामध्ये. तर 11व्याचं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12 बघूयात. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये किंवा कर्तव्ये आहेत, म्हणजे राज्यघटनेतील जे फंडामेंटल ड्युटीज आहेत, आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार ते ॲड केले बघा 1976ला, तर ते कोणते मूलभूत कर्तव्य आहेत. तर बघूया आपण कोणते कोणते कर्तव्य दिलेत खाली. तर भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचा आदर करणे व त्याचे संरक्षण करणे हो आहे, हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. संविधानाचे पालन करणे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हो, हे देखील आहे आपलं कर्तव्य. नंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद, शोधक बुद्धी विकसित करणे हे देखील आहे. म्हणजे काय सर्व पर्याय योग्य आहेत. आपल्याला योग्यच विचारले आहेत त्यांनी, म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हे योग्य आहेत. त्यानुसार आपल्याला 12व्याचा मिळतो पर्याय क्रमांक 4. तर 13वा प्रश्न बघूयात. अयोग्य कथन ओळखा. तर अयोग्यला लगेच गोल करून ठेवा. अयोग्य तर काय सांगते, जुलै 1947मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. बरोबर आहे, राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा आपण जुलै 1947मध्ये स्वीकारलेला आहे. तर या राज्यघटना ज्यावेळेस तयार होत होती, सुरुवातीच्या काळातल्या बऱ्याचशा तारखा इथे विचारलेल्या आहेत किंवा त्याची पहिली मीटिंग कधी झाली, 9 डिसेंबर 1946ला. नंतर मग त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड कधी झाली. तर ह्या तारखा तुम्ही थोडंसं एका बाजूला नोट करून ठेवणं किंवा वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारत आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर विशेष फोकस करणं, हे हातचे मार्क आहेत. हे न बदलणारे मार्क म्हणजे न बदलणारे प्रश्न आहेत हे. तर हे थोडंसं तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक पर्याय तर योग्यच आहे, आपल्याला अयोग्य विचारलं आहे त्यांनी. तर पर्याय क्रमांक 2 बघूयात. कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या, म्हणजेच काय तर कॅबिनेट मिशननुसार जी आपली संविधान सभा स्थापन झाली होती, त्या सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. बरोबर आहे, ती कार्यान्वित झाली त्याच्याद्वारेच. नंतर तिसरा ऑप्शन सांगतोय, जून 1946मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. तर महात्मा गांधी सदस्य नक्कीच नव्हते, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. चौथा पर्याय बघूयात. भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. तर बैठकीची म्हणजे उद्घाटन बैठक कोणती, तर ज्यावेळेस ही संविधान सभा पहिल्यांदा भेटत होती, 9 डिसेंबर 1946 रोजी पहिल्यांदा भेटत होती, तर त्यावेळी कुठल्याही अध्यक्षाची निवड तिथं झालेली नव्हती आणि त्या संविधान सभेचे जे काही सदस्य होते त्यातूनच एका ज्येष्ठ सदस्याची निवड करायची, ज्येष्ठ सदस्याची या अध्यक्षपदी तात्पुरती निवड करायची होती आणि तात्पुरती निवड ही राजेंद्र प्रसाद यांची झाली नसून ते होते सर्वात ज्येष्ठ सदस्य सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे जे आहेत ते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते त्या संविधान सभेतले आणि त्यामुळे त्यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946ला निवड झाली होती. आणि ही फ्रेंच पद्धती आहे बघा, म्हणजे ज्या सभेला अध्यक्ष नसेल तर त्यावेळेस काय करायचं, म्हणजे विधानसभा असेल सुरुवातीची भेटणारी किंवा म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा विधानसभा भरते किंवा लोकसभा भरते त्यावेळेस कुठल्याही अध्यक्षाची निवड झाली नसती, तर त्यावेळेस तात्पुरता अध्यक्ष म्हणून, तर त्यावेळेस जो काही ज्येष्ठ मेंबर असेल किंवा ज्येष्ठ सदस्य असेल त्या सदस्याची तात्पुरता अध्यक्ष म्हणून तिथं निवड केली जाते आणि फ्रेंच पद्धती आहे, हे देखील बऱ्याचदा विचारलं जातं. तर इथं हे तात्पुरत्या अध्यक्ष म्हणून हे राजेंद्र प्रसाद नसून तिथं सच्चिदानंद सिन्हा आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे आणि अयोग्य विधान तेच आहे. मग तर 13व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14 बघूयात. खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश हा केंद्र सूचित होतो.
किंवा केंद्रसूचित आहे. आता रेल्वे बघा, रेल्वे राज्याकडे देऊन चालेल का? बिलकुल चालणार नाही. राज्याकडे दिलं तर कुठलाही म्हणजे आपण या राज्यातून त्या राज्यात चालल्यावर वेगवेगळे मग त्यांचे तिकिटाचे रेट्स ठरतील. त्याच्यामुळं एक युनिटी यावा किंवा एक युनिफॉर्मिटी यावा सर्व देशामध्ये. त्याच्यामुळे असे विषय हे केंद्रसूचित असतात. त्याच्यामुळे देखील बरोबर आहे. युद्ध व शांतता ब देखील हा केंद्राकडे असला पाहिजे. तर पोलीस हे चुकीचं आहे. पोलीस हे राज्याकडे असतं आणि शेती देखील हे राज्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे आणि ब हे पर्याय योग्य आहेत. आणि ब पर्याय योग्य असणारा पर्याय क्रमांक 3 इथं आपल्याला योग्य मिळतो आहे. म्हणजे 14व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 15वा प्रश्न बघूयात. तर खालील विधाने विचारात घ्या. चला विचारात घेऊयात. राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. तर राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतील का? तर बिलकुल नाही. राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. त्याच्यामुळे अविधान चुकीचं आहे. लगेच आपण पर्यायाकडे जायचं. काय दिले आपल्याला? बरोबर आहे विचारलं त्यांनी. मग काय बरोबर आहे? तर नको आहे आपल्याला पर्यायामध्ये, म्हणजे नको आहे. आणि वरीलपैकी सर्व यातमध्ये देखील आहे, त्याच्यामुळे तो देखील नको आहे. म्हणजे क किंवा ब आणि क, म्हणजे आपल्याला क पर्याय बघण्याची गरजच नाही आहे. क आपला शुअर शॉट बरोबरच आहे, ती वाचण्याची देखील गरज नाही. कारण क दोन्ही पर्यायामध्ये क इथं देखील आहे आणि इथं देखील आहे. त्याच्यामुळे आपण ब पर्याय बघूयात. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे. म्हणजे राज्यपाल हा एक आमदार देखील असावा. तर असं काही गरजेचं नाही आहे. अशी तरतूद देखील नाही आहे. त्याच्यामुळे ब चुकीचा आहे. ब चुकीचा आहे म्हणजे हा पर्याय पण देखील नको आहे आपल्याला. म्हणजे फक्त 2 पर्याय इथं योग्य मिळतो आपल्याला. फक्त क हे विधान योग्य आहे. त्याच्यामुळं 15व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर 16वा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानातील विविध स्रोताशी संबंधित यादी 1 आणि यादी 2 जुळून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. म्हणजे आपण ज्यावेळेस आपली राज्यघटना निर्मिती करत होतो किंवा एक मसुदा तयार करत होतो, तर त्यावेळी आपण बऱ्याचशा देशाच्या राज्यघटना ज्या आहेत त्याच्यातून ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या देशाकडून आपण कोणती गोष्ट स्वीकारली आहे तर त्याच्यांची तिथे आपल्याला याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर मूलभूत जे हक्क जे आहेत, मूलभूत हक्क आपण कुठल्या देशाकडून स्वीकारले आहेत? ते अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहेत. म्हणजे लगेच बघायचं आपण अचा 2 पर्याय कुठे मिळतो आपल्याला? तर अचा 2 इथं मिळत नाही आहे आणि इथं देखील मिळत नाही आहे. म्हणजे 1 आणि 3 पैकी आपल्याला आपलं आन्सर असणार आहे. तर बचा देखील बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे ब बघून चालणार नाही आपल्याला. मग क बघूयात. संसदेचे संयुक्त अधिवेशन. तर संयुक्त अधिवेशन जे आहे, संयुक्त अधिवेशन हे ऑस्ट्रेलियाकडून आपण स्वीकारलेलं आहे. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना जी आहे त्याकडून आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे संयुक्त अधिवेशन जे असेल किंवा कॉन्करंट लिस्ट, समवर्ती सूची असेल, तर या असे विषय जे आहेत म्हणजे मध्यवर्ती जे मध्यम मार्ग जे म्हणता येईल गौतम बुद्धांचा, तो मध्यम मार्ग जे आहे तर त्या प्रकारचे तत्व एक प्रकारे हे आपण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेले आहेत. संसदेचे संयुक्त अधिवेशन हे त्याच्यामुळे आपण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेले आहेत. म्हणजे कचा आपल्याला पर्याय क्रमांक 4 हवा आहे. कचा 4 एकाच पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं आपला योग्य ठरतो. 16वाचा मिळतो पर्याय क्रमांक 3. 17वा प्रश्न बघूयात. इथं काय आता परिशिष्ट दिलेले आहेत, काही शेड्यूल दिलेले आहेत. म्हणजे जे 1 ते 12 शेड्यूल जे आहेत त्यातील इथं जोड्या लावायला विचारले त्यांनी. तर परिशिष्ट पहिले काय सांगतंय? परिशिष्ट पहिले हे राज्यसभेचे जागा वाटप. तर परिशिष्ट पहिले राज्यसभेचे जागा वाटप सांगत नाही. राज्यसभेचे जागा वाटप हे तर 4th शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे. आणि पहिले शेड्यूल काय कशाबद्दल, परिशिष्ट कशाबद्दल बोलतंय? तर ती काय भारत आणि त्याची काय एक टेरिटरी म्हणता येईल तिला, की त्याचा प्रदेश म्हणता येईल. भारत आणि त्याचा प्रदेश जो आहे ते त्याचा उल्लेख हा परिशिष्ट 1 मध्ये आहे. त्याच्यामुळे चुकीचा आहे. आपल्याला योग्यरित्या जुळवले सांगितले म्हणजे चुकीचा आहे आपल्याला. इथं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य मिळतो. बाकीचे परिशिष्ट आपल्याला वाचण्याची देखील गरज नाही आहे. जरी तुम्हाला माहीत नसेल तर बाकीचे मग तुम्ही कुठला एक पर्याय चेक करून तसा तो एलिमिनेशन मेथडने जाऊ शकता. तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. बाकीचे परिशिष्ट देखील आपण बघून घेऊयात. परिशिष्ट 3 मध्ये काय सांगितले तर विविध व्यक्तींच्या शपथा तिथे सांगितलेल्या आहेत, म्हणजे ओथ तिथं सांगितलेली आहे. परिशिष्ट 6 मध्ये काय सांगितले तर आसाममधील आदिवासी भागातील प्रशासनाशी संबंधित इथे तरतुदी आहेत. आणि 10 मध्ये काय तर ते पक्षांतर विरोधी कायदा आहे, अँटी डिफेक्शन लॉ जो आहे, तर तो अँटी डिफेक्शन लॉ या 52व्या घटना दुरुस्तीनुसार टाकल्यानुसार तर तो पर्याय क्रमांक परिशिष्ट ड मध्ये म्हणजे 10 मध्ये आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळतंय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18 बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर चला बघूयात कोणते विधान बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे देशाचे धोरण आखतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. तर वाचताना थोडंसं विशेष लक्ष ठेवा जा वाक्याकडं. मुख्यमंत्री हे देशाचे धोरण कसे ठरवतील? हे तर राज्याचे धोरण ठरवतील. त्याच्यामुळे अविधान चुकीचं आहे. बरोबर विचारले त्यांनी. लगेच आपण बघूयात कुठं कुठे एलिमिनेट होतंय. नको आहे आपल्याला, इथं पण नको आहे. म्हणजे ब आणि क आणि फक्त ब या 2 आणि 3 पैकी निवडायचं आहे आपल्याला. इथं आपला ब 100% शुअर असणार आहे, कारण दोन्ही पर्यायामध्ये ब आहे. म्हणजे ब वाचण्याची गरज नाही आपल्याला. आपण क विधान चेक करूयात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. तर बरोबर आहे. आपण आता सध्याची जरी कंडिशन बघितली तरी आपल्याला याच्यातून थोडासा आढावा येतो. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जे आहेत हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. कविधान बरोबर आहे. त्याच्यामुळे 18चा काय मिळतो आपल्याला? कविधान बरोबर असणार एकच विधान आहे असं, पर्याय क्रमांक 2.
18व्याचं, त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 19वा प्रश्न बघूयात. अयोग्य कथन ओळखा. तर अयोग्यकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा. आयोग थोडंसं जास्तच निगेटिव्ह स्टेटमेंट विचारत आहे, कोणतं बरोबर नाही किंवा कोणतं अयोग्य आहे, तर अशा प्रश्नाकडे थोडंसं विशेष लक्ष राहू द्या. तर बघूयात काय सांगतो 19वा प्रश्न. तर समान नागरी कायदा ही लोकशाही यशस्वी कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्व अट आहे. तर बरोबर आहे ही. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे सर्वांसाठी एक समान नागरी कायदा जो आहे तर तो असावा. तर तो असणं म्हणजे एक लोकशाही ही यशस्वीरित्या कार्यरत आहे, हे त्याचे एक यशस्वीरित्या कार्यरत राहण्यासाठी ही त्याची एक पूर्वअट आहे. म्हणजे जेव्हा समान नागरी कायदा असेल तेव्हाच ही लोकशाही जी आहे ती एक चांगल्याप्रमाणे यशस्वीरित्या कार्य करू शकते असं म्हणायचं त्याला. बरोबर आहे अगदी विधान ते. नंतर समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल. तर हे समान नागरी कायदा म्हणजेच काय, तर तुमच्या धर्मानुसार तुम्हाला वेगवेगळा कायदा नाही आहे, तर हेच या समान नागरी कायद्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे सर्व धर्मांसाठी एकच कायदा असतो. त्याच्यामुळं 2 विधान देखील बरोबर आहे. समान नागरी कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. तर हे बिलकुल चुकीचं आहे. धार्मिक अधिकार नष्ट करणारच नाही आहे. जे संविधानामध्ये तुम्हाला अधिकार दिलेले आहेत 25 पासून 28 पर्यंत सर्वांसाठीच, तर धार्मिक अधिकार जे आहेत, धर्माबद्दलचे अधिकार जे आहेत हे सर्वांसाठीच कायम राहणार आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आहे. त्याच्यामुळे 3 विधान देखील बरोबरच आहे. 3 विधान चुकीचं आहे ती. ही 3 विधान असं नष्ट करणार म्हणजे धार्मिक अधिकार नष्ट करेल हे चुकीचं ठरतं आहे. 4 विधान देखील बरोबरच आहे आपलं. समान नागरी कायदा हा धार्मिक विचारधारेवर आधारित विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेस मदत करेल. म्हणजे जे आहे सध्या हिंदूंसाठी वेगळे कायदे किंवा मुस्लिमांसाठी तिहेरी तलाकसारखे वेगळे कायदे, तर या कायद्यांना एक प्रकारे दूर करून किंवा यातील विसंगती दूर करून आपली एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता जी आहे त्याला तो एक सुदृढ करण्यास मदत करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 20वा प्रश्न बघूयात. आंतरराज्य परिषदेची स्थापना भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली. आंतरराज्य परिषद म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल जी आहे, तर इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केलेली आहे, तर ते आहे सर्वांनाच माहिती आहे आर्टिकल 263 जे आहे त्यानुसार आपण ही इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना केलेली आहे. तर 20चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21 बघूयात. आता इथून पुढे इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर भारत सरकारने मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली. जे प्लॅनिंग कमिशन जे आहे आता नुकतंच त्याची एक सांगता झालेली आहे. म्हणजे 1 जानेवारी 2015 पासून जेव्हा नीती आयोग आलं तेव्हापासून हे इनॅक्टिव्ह झालेलं आहे प्लॅनिंग कमिशन, किंवा त्याला बरखास्त केलेलं आहे. आणि त्याला पुढं कोणी चालू गेलं तर ते नीती आयोग 1 जानेवारी 2015 पासून हे नीती आयोग सुरू झालेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी प्रश्न हे नीती आयोगावर आपल्याला दिसून येतात. तर या संबंधित प्रश्नामध्ये बघूयात. 1950 मध्ये जेव्हा नियोजन आयोगाची स्थापना झाली तर त्यावेळेस याची कोणाच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना झाली होती. आणि नियोजन आयोगाचे प्रत्येक वेळी अध्यक्ष हे त्या संबंधित काळातील जे काही पंतप्रधान असतील तर ते त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तर 1950ला कोण पंतप्रधान होतं तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यामुळे त्यांच्याच अध्यक्षतेखाली या प्लॅनिंग कमिशनची नियोजन आयोगाची स्थापना झालेली होती. त्याच्यामुळे 21चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 21चा मिळतो पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 22वा प्रश्न बघूयात. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते. तर इथे बघा सामाजिक निर्देशक विचारलेले आहे त्यांनी आपल्याला. बाकी शिक्षण सामाजिकच म्हणता येईल आपल्याला. अन्न आहे. बाकी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हे तर इकॉनॉमिकल फॅक्टर झाला, हा सामाजिक म्हणता येणार नाही त्याला. ब एलिमिनेट करूयात आपण. ब नको आहे आपल्याला, म्हणजे ब नको आहे, ब पण नको आहे आणि इथं पण ब नको आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतो आपल्याला. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत तर ते आहेत शिक्षण आहे, अन्न आहे आणि स्वच्छता आहे. हा पॉईंट सिलेबसमध्ये ॲज इट इज मेन्शन केलेला आहे तुम्हाला. सामाजिक इंडिकेटर्स आणि इकॉनॉमिकल इंडिकेटर्स जे आहेत ते तुम्हाला इथं सिलेबसमध्ये पॉईंट असल्यामुळं याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही अभ्यास करताना हा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस दिलेला आहे पेपर क्रमांक 2चा त्या पॉईंटनुसार जा. कोणत्याही पुस्तकानुसार जाण्यापेक्षा त्या पॉईंटनुसार गेले तर तुमचे नक्कीच प्रश्न इथं कव्हर होतील तुमच्या अभ्यासामधून. तर त्याच्यानुसार 22चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 23वा प्रश्न बघूयात. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये डॅश डॅश मानवी विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे त्या श्रेणीमध्ये येतात. तर कोणत्या श्रेणीमध्ये येतात ते खाली पर्याय दिलेले आहेत. उच्च, मध्यम, न्यून किंवा तटस्थ. इथं जर आपण राज्यांची एक आपण लेवल बघितली, इथं बघा केरळ पण दिलेलं आहे, महाराष्ट्र देखील दिलेला आहे, इथं कर्नाटक देखील दिलेलं आहे. म्हणजे एक चांगल्या इंडेक्समध्ये चांगल्या प्रकारे काम करणारे हे राज्य आहेत.
बाकी याच्यामध्ये उत्तर प्रदेश जे आहे तर उत्तर प्रदेश भरपूर लोकसंख्या असल्यामुळं किंवा एक थोडासा विकास कमी असल्यामुळं हे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये नेहमीच थोडेसे खालच्या लेवलला आपल्याला दिसून येतात आणि महाराष्ट्र कर्नाटक जे आहे थोडेसे वरच्या लेवलला असतात. त्याच्यामुळे तर एकदम न्यूनही नसणार आहे, तटस्थ तर शक्यच नाही आहे आणि उच्च देखील नसणार आहेत. त्याच्यामुळं एक मिडियम रेंज ह्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये या राज्याकडून दाखवली जाते. त्यानुसार आपल्याला 23चा पर्याय क्रमांक 2 म्हणजे मध्यम जे आहे तर मध्यम मानवी विकास निर्देशांक श्रेणीमध्ये या राज्यांचा समावेश होतो. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळतं आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 24 बघूयात. 73 आणि 74 घटना दुरुस्तीचा डॅश डॅश कलमाशी जवळचा संबंध आहे. तर हा खूपच सोपा प्रश्न कॅटेगरीतला म्हणता येईल, कारण आपण 243 मधल्या बऱ्यापैकी कलम जे आहेत आपण तर हे ABCD नुसार आपण पाठ करून ठेवलेले आहेत आणि याच्यातील हा खूप म्हणजे ढोबळ प्रश्न आहे खूप. तर 73 आणि 74 घटना दुरुस्ती कोणत्या कलमात संबंधित आहे तर ते आहे 243 संबंधित. 24चा मिळतो, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न बघूयात. आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनामध्ये डॅश डॅश स्थान देण्यात आलेले आहे. तर आर्थिक विषमता दूर करणं म्हणजे जे काय इकॉनॉमिकल इन्कम इनइक्वॅलिटी जी आहे तर इन्कम इनइक्वॅलिटीला आपण कशा प्रकारे स्थान दिलेलं आहे आपल्या नियोजनामध्ये, तर ते एक प्रकारे न्यून किंवा एक कमी दर्जाचं स्थान आपण त्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 25चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. न्यून स्थान किंवा एक लो दर्जा आपण त्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या समाजामध्ये हे बऱ्यापैकी प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. तर 25चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 26वा प्रश्न बघूयात. नव्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक म्हणजे हा प्रश्न अगोदर देखील आलेला आहे. आय थिंक 18 STI मेन्सला हा प्रश्न आलेला आहे आणि तोच प्रश्न इथं रिपीट झालेला आहे. तिथं जोड्या लावा संबंधित प्रश्न होता हा, तर इथे एका ऑनलाईनमध्ये विचारलेला आहे त्यांनी. तर नव्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक डॅश डॅश होता. तर इंग्लिशमध्ये थोडंसं इष्टांक अवघड वाटत असेल तर तो ग्रोथ रेट आहे, तर तो ग्रोथ रेट किती होता नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर 26चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 जो आहे 6.5%. तर हा 6.5% ग्रोथ रेट हा नव्या पंचवार्षिक योजनेनुसार होता. त्याच्यामुळं 26चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 27वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर बरोबर आहेत विचारले त्यांनी, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. तर पर्याय दिलेले आहेत. आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दरवर्षी 4.7% या दराने झाल्याचे आढळते. म्हणजे 63 वर्ष जे आहे आर्थिक नियोजनाची, तर त्या 63 वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजेच कोणती वाढ, इयर्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, नॅशनल इन्कम हॅज इन्क्रीज्ड. नॅशनल इन्कम किती टक्क्याने वाढलेलं आहे तर 4.7% तिथं त्या 63 वर्षामध्ये वाढ झालेली आहे. पहिले विधान सांगते. नंतर दुसरं विधान सांगते आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 3 दशकात राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर दरवर्षी 3.5% पेक्षा कमी राहिला आहे. 3 दशकात जे आहे पहिल्या 3 दशकामध्ये तर 3.5% पेक्षा कमी दर राहिलेला आहे आणि 63 वर्षाच्या नियोजन काळात भारताचे दरडोई उत्पन्न आतापर्यंत दरवर्षी 4.8% दराने वाढलेले आढळून येते. तर आता हा प्रश्न जेवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुन्हा एवढे फॅक्ट्स दिलेले आहेत आणि ते एका तासामध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यात म्हणजे थोडंसं एक अवघड जाऊ शकतं. तर असे प्रश्न तुम्ही शक्यतो स्किप करा किंवा जिथं असा ऑप्शन असेल की ऑल ऑफ दी अबोव तर तो प्रश्न तुम्ही चूज करण्याचा थोडासा प्रयत्न केला पाहिजे. पण इथं तसा प्रश्न नाही आहे, म्हणजे यातील एखादं विधान हे नक्कीच चूक असणार आहे. तर असे प्रश्न शक्यतो स्किप करायचे. रिस्क घ्यायचीच असेल तर मग ऑल ऑफ दी अबोवची रिस्क घ्यायची, पण संबंधित प्रश्नामध्ये ऑल ऑफ दी अबोव ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न हे बरोबर आहेत असे धरून चालायचे, म्हणजे या दोनपैकी आपण निवड करणार आहोत. कारण जर इथं निगेटिव्ह स्टेटमेंट असते किंवा कोणतेही विधान एकच दिलं असतं त्यांनी किंवा कोणतेही विधान चुकीचे आहे तर आपण त्यानुसार एक विधान निवडलं असतं. पण इथं त्यांनी कॉमा करून म्हणजे हायपन करून दिलेलं आहे बघा, ऑरमध्ये दिलेलं आहे इज आर, म्हणजे इज जर असतं तर आपण कोणतंही एक विधान म्हटलं असतं, पण इथं आर देखील दिलेलं आहे त्याच्यामुळे 2 विधान देखील असू शकतात. त्याच्यामुळे इथं थोडंसं अजून कन्फ्युजन वाटतंय. तर संबंधित 27व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे इथं योग्य उत्तर दिलेलं आहे आव्हानं. तर पहिले विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान देखील बरोबर आहे, पण हे 63 वर्षाच्या नियोजन काळात भारताचे दरडोई उत्पन्न आतापर्यंत दरवर्षी 4% वाढले, तर हे चुकीचं आहे. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तर मिळतोय. तर यासाठी लगेच तुम्ही प्रत्येक आकडेवारी पाठ करत बसणं गरजेचं नाही आहे, कारण इथून मागचे जे प्रश्न बघितले आपण ते खूपच फॅक्च्युअल होते, म्हणजे खूपच सोपे होते. तर त्या प्रश्नावर तुम्ही अजून काम करणं गरजेचं आहे, ना की या अशा फॅक्च्युअल प्रश्नावरती ज्याच्यामध्ये खूप सारा डाटा विचारला जातो आणि आपण किती डाटा पाठ करणं. यावेळेस त्यांनी 63 विचारले, पुढच्या वेळी त्यांनी 50 वर्ष जर विचारलं तर असा प्रत्येक वेळेचा डाटा पाठ करू शकत नाही. त्याच्यामुळे असे प्रश्न शक्यतो स्किप करायचे. तर 27चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 28 बघूयात. 11 ऑक्टोबर 2014 रोजी संसद आदर्श ग्राम योजना. तर 11 ऑक्टोबर 2014 रोजी हा प्रश्न देखील रिपीट आहे, पण त्याचा उद्देश
त्यावेळी वेगळा विचारला होता त्यांनी, किंवा ही 11 ऑक्टोबर रोजी 2014 रोजी सुरू झालेली संसद आदर्श ग्राम योजना जी आहे, तर ती कोणाच्या जन्मदिनानिमित्त ही सुरुवात करण्यात आलेली आहे. तर ते आहेत जयप्रकाश नारायण जे आहेत आपले, जयप्रकाश नारायण त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण ही संसद आदर्श ग्राम योजना 2014 रोजी सुरू केली होती. तर यांनी एक सर्वोदय प्लॅन देखील दिलेला होता बघा, सर्वोदय प्लॅन तर 1950 रोजी दिलेला होता. तर या संसद आदर्श ग्राम योजना डॅश डॅश या उद्दिष्टांसह सुरू करण्यात आली. तर ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली असं त्यांनी विचारलं आहे त्यांनी. तर इथं तुम्ही जरी माहीत नसेल तुम्हाला की ही संसद आदर्श ग्राम योजना, तर ह्या ग्राममध्ये दिलेलं बघा, ग्राम म्हणजे काय तर गाव असतं. तर गावाचा आणि निर्यात क्षेत्राचा काही संबंध येईल का, आयात क्षेत्राचा काही संबंध येईल का, विदेश विनिमय आपल्या गावासंबंधित काही संबंध असू शकतो का, तर बिलकुलच नाही आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही याला तोडू शकता किंवा याला सोडू शकता. तर त्याच्यामुळे आपल्याला एकच पर्याय आपला शिल्लक राहतो, स्वास्थ्य, स्वच्छता, हरितता आणि सौंदर्यपूर्णता यांचे केंद्र. म्हणजे सरळ सरळ आपल्या ऑप्शनमधून पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 29वा प्रश्न बघूयात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास जाती आणि अल्पसंख्याक संबंधित मुलींसाठी प्राथमिक स्तरावर निवासी शाळा प्रदान करणारी योजना आहे. SC STच्या मुली असतील, SC ST OBC आणि मायनॉरिटी, तर यांच्यासाठी एक निवासी शाळा, या अल्पसंख्याकांसाठी निवासी शाळा प्रदान करणारी कोणती योजना आहे, तर ते आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जे आहे, तर ही 2004 रोजी या मुलींसाठी निवासी शाळा प्रदान करणारी ही योजना आहे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. तर 29चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 30वा प्रश्न बघूयात. 1999 ते 2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते. तर 1999 ते 2000 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण, तर महाराष्ट्रामध्ये तर नसणारच आहे, कारण बिहार आणि हे त्रिपुरा, ओरिसासारखे राज्य आपल्याला मागं टाकणं थोडंसं अवघड आहे ना. आपण बऱ्यापैकी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा पॉवर्टी इरॅडिकेशनमध्ये असेल, तर आपली बऱ्यापैकी इकॉनॉमिकल कंडिशन किंवा आपली सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे. तर महाराष्ट्र नक्कीच तुम्ही इथं चूज करणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्र नाहीच इथं. याच्यामध्ये काय असू शकतं, एकतर ओरिसा किंवा बिहार असू शकतं. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण संबंधित प्रश्नाचं ओरिसा हे योग्य उत्तर आहे इथं. तर 30चा मिळतो आपल्याला त्यानुसार पर्याय क्रमांक 4. 31वा प्रश्न बघूयात. ऊर्जेचे पारंपरिक स्रोत कोणते. ऊर्जेचे कन्व्हेन्शनल सोर्स, पारंपरिक म्हणजे काय, आपण पूर्वीपासून जे वापरत आलेले आहोत, पूर्वीपासून वापरत आलेले स्रोत जे आहेत ते आहेत पारंपरिक स्रोत. तर असे पारंपरिक स्रोत कोणते जे आहेत, तर ते आहेत जलविद्युत ऊर्जा आणि तेल व वायू ऊर्जा. तेल व वायू ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा म्हणजेच अ आणि ब हे दोन्ही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे तो तिथं योग्य उत्तर मिळतोय, अ आणि ब. म्हणजेच 31चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3, अ आणि ब. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 32वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. 2006 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा, आता हा बघा खूप एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्हाला जर प्रश्न वाचला आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त नॉलेजच्या बेसिसवर सोडायला गेलात तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं इथं. तर प्रश्न वाचूयात आपण पहिल्यांदा. 2006 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादित, म्हणजेच कोणती, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड, IIFCL, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड, याचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. म्हणजे आयोगाने याचे देखील अगोदर विचारले आहेत. खूप साधे फुल फॉर्म आयोगाने विचारले आहेत, त्याच्यामुळे फुल फॉर्मवर तुम्ही देखील विशेष लक्ष ठेवा इथं थोडंसं. इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड, तर याची स्थापना झाली होती 2006 मध्ये असं म्हणता येईल. चल ठीक आहे, आपल्याला माहिती नाही असंच धरूयात आपण याला. आणि दुसरा विधान वाचूयात. भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादितकडून पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अल्पकालीन कमी मुदतीचा वित्त पुरवठा केला जातो. तर मला सांगा आता, ते पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण हे शॉर्ट टर्मसाठी फायनान्स करू शकतो का आपण. म्हणजे एखादा पूल बांधायचा आहे आपल्याला, त्याला आपण 2 वर्षासाठी कर्ज देऊ शकतो का. त्याला नक्कीच आपल्याला 60-70 वर्षासाठी किंवा 50 वर्षासाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी त्याला कर्ज द्यावं लागणार आहे. म्हणजे IIFCL जे काय आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जे पायाभूत सुविधा आहे त्यांचा विकास करण्यासाठी ही स्थापना झाली होती. आणि ती मग असे शॉर्ट टर्म लोन देईल का. तर शॉर्ट टर्म लोन कशासाठी असतं, हे एकदम म्हणजे काही बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा एक काही कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमासाठी आपण असे शॉर्ट टर्म एक फायनान्स करत असतो. त्याच्यामुळे बी विधान चुकीचं आहे. म्हणजे शॉर्ट टर्म लोन प्रोव्हाइड करणं हे चुकीचं आहे. इथं लॉंग टर्म पाहिजे होतं त्यांचं, त्याच्यामुळे बी विधान चुकीचं आहे. आपल्याला करेक्ट विचारलं आहे त्यांनी, म्हणजे बी इलिमिनेट करा लगेच. बी इलिमिनेट आणि इथं ऑल ऑफ द अबोव्ह, म्हणजे याच्यामध्ये देखील बी असणार आहे, हा पण इलिमिनेट. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतं आपल्याला. सी ऑप्शन वाचण्याची देखील गरज नाही आहे तुम्हाला, तरी वाचून घेऊयात आपण. डिसेंबर 2007 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा प्रकल्प विकास निधीची स्थापना झाली. म्हणजे कोणती, जो फंड आहे इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फंड, त्याची लॉन्चिंग झाली 2007 मध्ये. हे विधान देखील बरोबर आहे. तर यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 जो आहे, बोथ ए आणि सी हे पर्याय आपल्याला योग्य उत्तर मिळतात. 32चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 33 बघूयात.
खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचे नूतनीकरण करता येते? नूतनीकरण म्हणजे काय? ते पुन्हा वापरात येते. तर हा थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. व्यापारी ऊर्जा म्हणजेच काय? तर व्यापारी ऊर्जा म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात. जर समजा पेट्रोल आहे, डिझेल आहे, यासाठी आपल्याला ते विकत घ्यावं लागतात. तर व्यापारी ऊर्जा नक्कीच नसणार आहे. तर इलिमिनेट करूयात लगे. नूतनीकरण करता येते असं विचारलं आहे त्यांनी. नको आहे आपल्याला, नको आहे आणि इथं पण नको आहे. तर लगेच आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळून जातोय. ब आणि क दोन्ही. ब आणि क म्हणजे कोणती? बिगर व्यापारी ऊर्जा आणि जळाऊ लाकूड जे आहे, तर ह्या दोन्ही नूतनीकरण करता येणाऱ्यासारख्या ऊर्जा आहेत त्या. तर पेट्रोलियम हे परत नूतनीकरण करता येण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे ड देखील चुकीचं आहे. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. ते देता मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 34 बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. तर चला विचारात घेऊयात. भारताच्या व्यापारामध्ये 59% वाटा आकारमानानुसार आणि 86% वाटा मूल्यानुसार हा जहाज मार्गाने किंवा समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापाराचा आहे. तर समुद्र मार्गाने होणारा व्यापार जो आहे आपला 86% नसून जवळपास हा 95% आहे बघा. आणि ह्यावेळी राज्यसेवेला देखील याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी डायरेक्ट ऑनलाईनमध्ये प्रश्न विचारला होता की सागरी मार्गाने भारताचा व्यापार किंवा जहाज मार्गाने भारताचा व्यापार हा किती टक्के प्रमाणात होतो? 60%, 85%, 95% आणि असे ऑप्शन होते तिथं. तर तो 95% आहे इथं ऑप्शन असणं म्हणजे आकडा असणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. अविधान चुकीचं आहे. लगेच डायरेक्टली आपण बघूयात कोणते चूक आहे विचारले. म्हणजे अचा समावेश असलाच पाहिजे आपल्याला. हे नको आहे, हे पण नको आहे. आणि क दोन्ही किंवा फक्त तर क विधान चेक करूयात आपण, कारण बचा संबंध येतच नाही आपल्या पर्यायामध्ये. तर क विधान काय सांगते? दूरसंचार क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने सन 2012 मध्ये राष्ट्रीय दूरसंचार क्षेत्र धोरणाची घोषणा केली. तर या दूरसंचार क्षेत्राला एक उत्तेजन देण्यासाठी 2012 साठी काय केलं आहे? दूरसंचार धोरणाची घोषणा केली होती. तर त्यानुसार आपल्याला बघितलं तर हे 2012चं देखील चुकीचं आहे. म्हणजे सॉरी, हे 12चं बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी चूक विचारलं आहे त्यांनी. हे देखील बरोबर आहे. म्हणजे फक्त हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे फक्त म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 3. इथं थोडंसं विशेष लक्ष ठेवा. आपल्याला चूक विचारली की बरोबर, कारण इथं हा क बरोबर दिला आहे. आपण त्यानुसार लगेच आणि क असं टिक करू शकतो. तर याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा. अशा थोड्याशा शिली मिस्टेक ह्या खूप महागात पडू शकतात आपल्याला. त्या खूप प्रमाणात कमी करण्याचा एक म्हणजे 0% पर्यंत आणण्याचा त्याला प्रयत्न करा. तर 34चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. फक्त विधान हे चुकीचं आहे. इथं 95% हवं होतं. तेव्हा ते सगळेच विधानं ही बरोबर ठरली असती. तर पुढील प्रश्न बघूयात. 35वा प्रश्न बघूयात. 1994च्या राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहेत? जे टेलिकॉम धोरण आहे 1994चं, त्यापैकी खालील कोणत्या तरतुदी किंवा बाबी या संबंधित आहेत? भारतीय व परकीयांना गुंतवणूक खुली. आता हा पण बघा, हा तुम्हाला नॉलेज नसेल तरी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आता भारतीय व परकीयांना गुंतवणूक खुली होती. तर ठीक आहे, आपल्याला बरोबर माहीत नाही आहे याबद्दल विधानाबद्दल. ब विधान बघूयात आता. फक्त भारतीयांना गुंतवणूक खुली होती. पहिल्या विधानात काय सांगतंय? ओपन टू इन्व्हेस्टमेंट फॉर इंडियन्स अँड फॉरेनर्स, म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी भारतीयांना देखील खुली होती आणि परकीयांना देखील खुली होती. आणि सेकंड विधानमध्ये काय सांगतंय? फक्त भारतीयांना खुली होती. म्हणजे हे दोन्ही विधानासोबत बरोबर असणं शक्य आहे का? एक तर ब विधान बरोबर असेल किंवा विधान हे बरोबर असेल. दोन्ही विधानसोबत बरोबर असणं हे चुकीचंच आहे. शक्यच नाही आहे ही कंडिशन. कारण दोन्हींना भारतीयांना आणि परकीयांना गुंतवणूक करण्यासाठी खुली असेल तर ब विधान नक्कीच चुकीचं ठरणार आहे. म्हणजे ब बरोबरच असेल तर अचुकीचं ठरणार आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी? संमती आहेत विचारले फक्त. आणि बघा आणि ब इथं वरीलपैकी सर्व हे देखील चुकीचं ठरणार आहे. आणि ब दोन्ही विधान सोबत येतात. 3 आणि 4 पर्याय आपला लगेच इलिमिनेट होतो. आता आपल्याला काय आणि ब यापैकी एक निवडायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इथं मग रिस्क घेणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एक टिक करणं गरजेचं आहे. पण शक्यतो काय होतं, आपल्या देशामध्ये गुंतवणुकीला आपण नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. FDI जो आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, याला नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा परकीय व्यक्ती आपल्यामध्ये गुंतवणूक करत असतात. त्याच्यामुळं ही गुंतवणूक जी आहे ती भारतीयांना आणि परकीयांना दोघांना देखील खुली आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. आणि त्यानुसार 35चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 36 बघूयात. खालीलपैकी वाहतुकीचा कोणता प्रकार स्थूल घरगुती उत्पन्नात म्हणजे GDPचा शेकडा जास्त हिस्सा दर्शवतो? तर नक्कीच रस्ते वाहतूक आहे. GDPमध्ये रस्ते वाहतूक याचा मोठा हिस्सा आपल्याला दिसून येतो. कारण बऱ्यापैकी आपली इंटरनल वाहतूक जी आहे तर ही रस्त्यामधूनच आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे 36चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर 37वा प्रश्न बघूयात. 2009-10 पर्यंत रेल्वे मार्गाची प्रगती डॅश किलोमीटर होती. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं? आता तुम्ही हा प्रत्येक डेटा पाठ करून ठेवणं शक्य आहे का तुमच्याकडून? रेल्वे मार्गाची प्रगती किती होती किंवा रस्त्याची प्रगती किती होती? तर अशा वेळी काय करायचं? तर त्यांनी काय विचारलं? 2009-10 मध्ये 9-10 पर्यंत रेल्वे मार्ग किती प्रमाणात वाढले होते? तर असा शुअर शॉट म्हणजे एकदम 0-0 मध्ये आकडा असणं शक्यच नाही आहे. असा
ऑड आकडा जो आहे तो येणार आहे तिथं. कारण रेल्वे ते मार्ग जो हे करताना तयार करताना असं नियोजन करून असं ठरवलेलं की आपल्याला हा 100 किलोमीटरच करायचा आहे. त्यांचं नियोजन कसं असतं की या गावाला जोडायचं आहे किंवा या स्टॉपपर्यंत आपल्याला रस्ता न्यायचा आहे. तर अंतर हे फिक्स नसतं, त्याच्यामुळं असं ऑड आकडा असणं ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय इथं जास्त योग्य असण्याचे चान्सेस असतात. तर या दोन्हीपैकी तुम्ही एक रिस्क घेऊ शकता. तर या संबंधित 37व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. 63,974 किलोमीटर ही रेल्वे मार्गाची प्रगती 2009-10 पर्यंत झालेली होती. 63,974. 38वा प्रश्न बघूयात. 2008-9 यावर्षी पायाभूत सुविधांमध्ये विदेशी थेट गुंतवणूक प्रवाह डॅश डॅश इतका होता. तर 2008-9 यावर्षी पायाभूत सुविधामध्ये FDI किती होता असा प्रश्न विचारला आहे त्यांनी. तर तो होता 5,400 कोटी. तर ही गुंतवणूक केलेली आहे FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती एवढ्या कोटी रुपयांची गुंतवणूक ह्या पायाभूत सुविधामध्ये झालेली होती. तर ते आहे 5,400 कोटी. पुढील प्रश्न बघूयात. 39वा प्रश्न. रस्ते विकासातील मुख्य समस्या कोणत्या आहेत? रस्ते विकासाची मंदगती नक्कीच आहे. नंतर विषम विभाजन आहे, बरोबर आहे. निकृष्ट दर्जा आहे आणि उच्च वाहतूक खर्च हे देखील आहे. त्याच्यामुळे सर्व विधाने ही बरोबर आहेत. त्यानुसार मिळतो आपल्याला 39चा पर्याय क्रमांक 4. 39चा मिळतो पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 40वा प्रश्न बघूयात. आर्थिक वृद्धीची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. कोणते? देर इज अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन डिग्री ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड द साईज ऑफ द पर कॅपिटा इन्कम अँड डॅश डॅश. तरी 40चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक जो आहे तर 3 जो आहे पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ एनर्जी जे आहे तर एनर्जीचं कन्झम्पशन पर कॅपिटा जे आहे तर यांचा हा डायरेक्ट संबंध आहे तिथं. म्हणजे दरडोई ऊर्जा उपभोग, ना की अन्न उपभोग, सोयी उपभोग, सुविधा उपभोग देखील नाही आणि दळणवळणाचा उपभोग देखील नाही. तर दरडोई ऊर्जा उपभोग जे आहे म्हणजे काय, आर्थिक वृद्धीची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि दरडोई ऊर्जा उपभोग यामध्ये हा प्रत्यक्ष संबंध आपल्याला दिसून येतोय. त्यानुसार आपल्याला 40चा मिळतो पर्याय क्रमांक 3. 41वा प्रश्न बघूयात. आर्थिक सुधारणांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरवणारा असे झाले. आर्थिक सुधारणानंतर काय झालं तर ते म्हणजे सरकारचं जे नियंत्रण होतं तर ते नियंत्रण कमी करून ते सुविधा पुरवणारे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे असा रोल त्यांचा तिथं झालेला आहे. बरोबर आहे आणि आपल्याला त्यांनी बरोबर विचारलेलं आहे त्यांनी. तर म्हणजे अविधान बरोबर आहे. म्हणजे अविधान बरोबर असणार बघा, हा एलिमिनेट होतो. मग 3 पर्यायामध्ये बघत आता. पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरवण्यास सरकार बांधील असेल, बरोबर आहे. पंचायती राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे बरोबर विधाने विचारले आहे त्यांनी. वरील सर्व विधाने बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 आपल्याला इथं योग्य उत्तर मिळतोय. 41चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 42वा प्रश्न बघूयात. आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल स्थितीसाठी खालीलपैकी कोणती कारणे जबाबदार होती? म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग आर रिझन्स ऑफ सॅटिस्फॅक्टरी बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन इन पोस्ट रिफॉर्म पिरियड. म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे आपलं तर ह्या व्यवहार तोल जो आहे आपला आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल तर त्याच्या स्थितीसाठी खालीलपैकी कोणती कारणे ही जबाबदार होती? म्हणजे समाधानकारक स्थिती होती त्यासाठी कोणती कारणे जबाबदार होती? तर अदृश्य खात्यात उच्च कमाई म्हणजेच काय, हाय अर्निंग फ्रॉम द इनविजिबल अकाउंट. नंतर बाह्य व्यापारी कर्जामध्ये झालेली वाढ आणि अनिवासी भारतीयांच्या ठेवी आणि विदेशी गुंतवणुकीची भूमिका, ही सर्व कारणे इथं बरोबर आहेत. त्याच्यानुसार वरील सर्व कारणे ही बरोबर आहेत. 42चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर 43वा प्रश्न बघूयात. निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जे आहे, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स, त्याचे रूपांतरण पुढीलपैकी कशामध्ये झालेले आहेत? तर ते आहेत स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहेत. हा पॉईंट देखील आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर विशेष फोकस असणं तुमचा गरजेचं आहे. याच्यामध्ये सेज ॲक्ट असेल 2005 आलेला, तो सेज ॲक्ट आहे. नंतर त्याची इम्प्लिमेंटेशन कधी झाली ते देखील तुम्ही एक नोट करून ठेवणं गरजेचं आहे, बघून ठेवणं, नजरेखालून घालणं गरजेचं आहे. तर त्या एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जो आहे त्याची नंतर पुढे स्पेशल इकॉनॉमिक झोन झालेला आहे. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 44वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट या कायद्याअंतर्गत भारतात परकीय गुंतवणुकीची सुरुवात 2000 मध्ये झाली. तर हे चुकीचं आहे, 2000 मध्ये नसून हे 1999 मध्ये झाली होती बघा. तर फेराचा जो आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, तर फेराचा फेमा हा 1999 मध्ये झाला होता. आधी फेरा होता, नंतर त्याचा काय झाला, फेमा झाला. फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. तर फेराचा फेमा झाला 1999 मध्ये. त्याच्यामुळे अविधान चुकीचं ठरतं आहे. असत्य विधाने शोधा विचारले त्यांनी, म्हणजे असत्य विधाने शोधा म्हणजे असलाच पाहिजे आपल्याला.
याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे आणि म्हणजे 4 किंवा 1 पैकी आपला पर्याय असणार आहे. म्हणजे आपण ब विधान बघूयात लगेच. 2015 मध्ये भारत हा सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा देश ठरला आहे. 2015 मध्ये आपण काय सर्वाधिक FDI आकर्षित करणारे देश ठरलेले आहेत. हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला असत्य विचारलं आहे त्यांनी. बरोबर आहे, त्याच्यामुळे ब नको आहे आपल्याला. म्हणजे पर्याय क्रमांक 1च शिल्लक राहतो. फक्त हे विधान चुकीचं आहे. इथे 2000 नसून 1999 असतं तर सर्व विधान ही बरोबर ठरली असती मग. तर संबंधित 44व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. तर 45वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना 2004-5 मध्ये झाली. कर्ज निधी परतफेड हमीची स्थापना कधी झाली? 2004-5 मध्ये झाली. निर्गुंतवणूक विभागाची स्थापना 2002-3 मध्ये झाली. खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली. इथं आकड्यांचा घोळ केलेला आहे आणि हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे त्याच्यामुळं. तर 45वा प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 46 बघूयात आता. 46वा प्रश्न बघूयात. डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली? डंकेल मसुदा जो आहे, डंकेल मसुदा कशा संबंधित आहे? तर तो आहे आपल्या व्यापारासंबंधित, रिलेटेड टू ट्रेड आहे बघा. तो व्यापारासंबंधित आहे डंकेल मसुदा. तर नेक्स्ट टाइम असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. डंकेल मसुदा जो की या तारखेला त्याच्यावर भारताने स्वाक्षरी केली, तो कशा संबंधित आहे? तो आहे व्यापारी क्षेत्राशी संबंधित. जो उरुग्वे राऊंड जो आहे आपला 15 एप्रिल 1994 रोजी झालेला उरुग्वे राऊंड जे आहे, तर त्या उरुग्वे राऊंडमध्ये या डंकेल मसुदा तिथं यांनी आणला होता. आणि आपण त्याच्यावर स्वाक्षरी कधी केलेली आहे? तर स्वाक्षरी केली होती आपण 15 एप्रिल 1994ला. तर 15 एप्रिल 1994ला आपण त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे डंकेल मसुद्यावर. तर डंकेल मसुदा कशा संबंधित आहे? तो व्यापारासंबंधित आहे आणि भारताने त्याच्यावर स्वाक्षरी 15 एप्रिल 1994 रोजी केलेली आहे. 46 त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 47वा प्रश्न बघूयात आता. 47वा प्रश्न काय सांगतोय? 1991ची कर सुधारणा समिती म्हणजे टॅक्स रिफॉर्म कमिटी जी आहे ती डॅशच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती. तर 91ची समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती? तर ती होती राजा जे चेलिया. राजा जे चेलिया जे आहेत ते चेलिया समिती 1991ला कार्यान्वित करण्यात आलेली होती. आणि त्यांनी काय रिकमेंडेशन दिल्या होत्या किंवा शिफारस केल्या होत्या? तर परकीय व्यापारांचे उदारीकरण करावे आणि आयात शुल्कात कपात करावी, या त्यांनी 2 सुधारणा तिथं सुचवलेल्या होत्या. तर 47चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. नंतर बाकी केळकर समिती कधी झाली होती? तर ही 2002 रोजी आलेली आहे केळकर समिती. आणि नंतर ही झा समिती जी आहे 1976 रोजी आलेली आहे बघा. 1976 हे देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. 76ला केळकर आले, झा हे जे आहे 76ला आलेली आहे 1976 रोजी. 48वा प्रश्न बघूयात आता. 48वा प्रश्न काय सांगतोय? तर खालील विधाने विचारात घ्या. तर हा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. इथे तुम्हाला शेजारी दिसत असेल बघा, स्क्रीनशॉट मी अटॅच केलेला आहे तो. तर हा प्रश्न देखील 2018ची मेन्स जी आहे पेपर क्रमांक 2 STI मेन्स पेपर क्रमांक 2 2018 त्याच्यामध्ये सेम प्रश्न आलेला आहे आणि दोन्ही वेळी आयोगानं आन्सर हे वेगवेगळे दिलेले आहेत. तर व्हॅट संबंधित प्रश्न आहे बघा हा. तर या 48व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 हा आणि ब हे विधान बरोबर आहे. आणि 18ला प्रश्न आला त्यावेळेस वरील सर्व ही विधाने बरोबर दिली होती आयोगानं. 18ला उत्तर हे 2018चं उत्तर आहे बघा आणि हे 2019चं उत्तर आहे आयोगाचं. म्हणजे बघा एकाच वर्षी तेवढा फरक दिसतो आयोगाचा. म्हणजे त्यावेळेस मुलांना मे बी ऑब्जेक्शन घेतलं नसावं किंवा ह्या वर्षी ऑब्जेक्शन घेतलं नसावं. त्याच्यामुळे असे या त्रुटी आयोगाच्या उत्तरामध्ये आपल्याला दिसून येतात. तर संबंधित प्रश्न बघूयात आपण काय सांगतोय. तर व्हॅट ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धत आहे. बरोबर आहे, बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धत आहे. नंतर नॉन व्हॅट जे आहेत म्हणजे अमूल्यवर्धित कर ही एकल बिंदू कर भरणा करणारी पद्धती आहे. बरोबर आहे ही. नंतर मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वाढेल आणि लोकांचं गरिबी किंवा पॉवर्टी दूर होईल. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे सर्व विधाने बरोबर असणं गरजेचं होतं. आणि 18ला आयोगानं उत्तर ते देखील दिलं होतं वरील सर्व. पण 19ला आयोगानं उत्तर आणि ब दिलेलं आहे आणि क विधान हे चुकीचं दिलेलं आहे आयोगानं. तर इथं कन्फ्युजन आहे पुन्हा. तर हा प्रश्न जर आला पुन्हा तर आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन नक्कीच घेणार आहोत. तर त्यावेळेस नक्कीच आयोग हा प्रश्न कॅन्सल करेल. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. तर आपण 18चा देखील व्हिडिओ बघणार आहोत याच्यानंतर. तर 18च्या व्हिडिओमध्ये पुन्हा हा प्रश्न सेम रिपीट होणारच आहे. तर बघूयात पुढचा प्रश्न आता. 49वा प्रश्न बघूयात. वस्तू व सेवा करामध्ये म्हणजे GST जे आहे आपल्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर त्याच्यामध्ये कोणत्या करदराचा समावेश होत नाही? कोणता कर दर नाही त्याच्यामध्ये? 5% आहे, 12% आहे, 28% आहे. फक्त हा 22%चा कर दर त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काय आपल्याला हवं आहे? तर क विधान पाहिजे म्हणजे क, फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक 4. 49चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 50वा प्रश्न बघूयात. तर इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत. 0% आहे, 5% आहे, 12% आहे, 18 आहे आणि नंतर 28% आहे.
तर 50वा प्रश्न बघूयात आता. खालील विधाने विचारात घ्या. केंद्रीय विक्री कर कायदा 1956 नुसार विक्री कर हा आंतरराज्य वस्तू विक्रीवर आकारला जातो. तर केंद्रीय विक्री कर कायदा 1956 नुसार विक्री कर हा आंतरराज्य वस्तू विक्रीवर आकारला जातो. बरोबर आहे. केंद्रीय विक्री कर दरामध्ये जून 2008 पासून 3% वरून 2% पर्यंत कपात करण्यात आली. नंतर क विधान सांगते केंद्रीय विक्री कर हा प्रामुख्याने सवलत म्हणजे सूट नसलेला स्रोताधारित कर आहे. सूट नसलेला स्रोताधारित कर आहे. आणि खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलं आहे त्यांनी. त्यानुसार जर बघितलं आपण तर इथं सर्वच विधाने बरोबर आहेत ही. तर हा आंतरराज्य विक्रीवर आकारला जो बरोबर आहे. नंतर 3% वरून 2% पर्यंत याची कपात करण्यात आलेली हे बरोबर आहे. आणि सूट नसलेला स्रोताधारित कर आहे हे देखील बरोबर आहे. त्यानुसार वरीलपैकी सर्व हे विधान इथं योग्य आहेत. जरी तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न कळाला नसेल तर अशा वेळी तुम्हाला जर तो क्वेश्चन सोडवायचा असेल किंवा तुम्हाला तो राऊंड करायचाच असेल तर तुम्ही वरीलपैकी सर्व याच प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे. तर वरीलपैकी सर्व इथं पर्याय हा योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 51वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. चला विचारात घेऊयात. तर एप्रिल ते नोव्हेंबर 2016-17 मध्ये भारताची आफ्रिकेशी निर्यात 13.5% घटली. तर एवढा डेटा कोणी पाठ करणं शक्य आहे का? नंतर 2016-17 मध्ये या काळात भारताची भांडवली वस्तूंची आयात 8.8% घटली. 16-17 मध्ये पुन्हा भारताची CIS आणि बाल्टिक्स विभागातून आयात 10.3% घटली. आय थिंक हे क विधान चुकीचं ठरतं आहे. असत्य विचारलं आहे त्यांनी आपल्याला. तर 51चं बघितलं आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 3. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. फक्त क विधान हे चुकीचं आहे इथं. आणि इथं जर वरीलपैकी सर्व असतं तर तुम्ही वरीलपैकी सर्व मारणं गरजेचं होतं. इथं असत्य विचारलं आहे त्यांनी. तर फक्त क हा पर्याय इथं योग्य ठरतोय. 51चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 52वा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी योग्य विधान निवडा. आता योग्य निवडायचं इथं. भारताच्या व्यापारविषयक धोरणांची तपासणी करण्यासाठी सन 1962 मध्ये रामस्वामी मुदलियार समिती नेमण्यात आली. नंतर या समितीने सुचवले की ऊर्जा व वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक यंत्रसामग्री व कच्चा माल आयात करण्यात यावा. तर ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे तर कच्चा माल आणि यंत्रसामग्री ही आयात करण्यात आली पाहिजे. तर असं या समितीने सांगितलं होतं सांगता विधानामध्ये. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यानुसार अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. 1962 साली रामस्वामी मुदलियार ही समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीने ही खालची शिफारस केलेली होती. त्यानुसार 52चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 53 बघूयात. परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 संबंधित खालील विधाने विचारात घ्या. तर चला विचारात घेऊयात. सरकारसाठी दीर्घकालीन धोरणाचे उद्दिष्ट हे 2020 पर्यंत भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा दुप्पट करणे हे होते. बरोबर आहे हे. आणि हे देसले सरांच्या बुकमध्ये ॲज इट इज एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. म्हणजे लाईन दिलेली आहे ही. दुसरं विधान सांगते परकीय व्यापार धोरणाने 50 नवीन बाजारपेठांचा समावेश लक्ष केंद्रित बाजारपेठ योजनेत केला. हे चुकीचं आहे बघा. तर ब विधान चुकीचं आहे. बरोबर विचारलं आहे त्यांनी आपल्याला. ब इलिमिनेट करा. ब इलिमिनेट म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे 2 इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. 53 नंतर क विधान काय सांगत होतं. सरकारने वाढीव निर्यात प्रोत्साहन योजना डिसेंबर 2012 मध्ये जाहीर केली होती. वाढीव निर्यात प्रोत्साहन योजना. तर ती वाढीव निर्यात प्रोत्साहन योजना 12 मध्ये सुरू केलेली होती. हे देखील विधान बरोबर आहे. तर 53चा पर्याय क्रमांक आपल्याला 2 इथे योग्य उत्तर मिळतोय. 54वा प्रश्न बघूयात आता. तर हे परकीय व्यापार धोरण जे आहे तर याच्यावर थोडंसं तुम्ही अजून फोकस करून ठेवा. याच्यानंतर जे आहे 15 ते 20 परकीय व्यापार धोरण त्यावर देखील आता आयोग प्रश्न विचारू शकतं. तर ते देखील तुम्ही नजरेखालून घालणं गरजेचं आहे. हे 2009 ते 14 जे आहे तर हे 4थे पंचवार्षिक धोरण होते बघा. 4थे परकीय व्यापार धोरण होते हे. आणि त्यावेळेस मंत्री जे होते ते आनंद शर्मा हे मंत्री होते. तर हे तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. 54वा प्रश्न बघूयात. विदेशी व्यापार धोरण 2015 ते 20 बघा. लगेच प्रश्न आला याच्यावरती. विदेशी व्यापार धोरण याच्यामध्ये मर्कंटाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम अशी स्कीम आहे बघा. मर्कंटाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम आणि सर्व्हिस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम या दोन योजना या फॉरेन ट्रेड पॉलिसी 2015 ते 20 जी आहे तर याच्यामध्ये या योजनेअंतर्गत सवलती दिली जाते. तर ती कशासाठी सवलत दिली जाते तर ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट्स. तर 54चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट काय असतं हे आणि एक्सपोर्ट प्रमोशन बेनिफिट असतो. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात वाढण्यासाठी तुम्हाला एक सहाय्य केलं जातं किंवा तुम्हाला तिथं काय बेनिफिट दिले जातात. काही तुम्हाला तिथे एक्झाम्पशन असतील काही करामध्ये. तर अशा प्रकारच्या सूट या तुम्हाला ह्या 2 स्कीम अंतर्गत दिल्या होत्या. तर त्या म्हणतात ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट. कर्ज लेख असे त्याला म्हणतात. तर 54चा मिळतो त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1.
55 प्रश्न बघूयात. भारतात विदेशी थेट गुंतवणुकीची खालील ठिकाणी नोंद केली आहे. तर विदेशी थेट गुंतवणुकीची खालील ठिकाणी नोंद केलेली आहे. कुठं कुठं नोंद केलेली आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेची 51% पर्यंतच्या समभागाच्या ताब्याची विनासायासी मार्गाने मान्यता, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज ऑटोमॅटिक अप्रुव्हल रूट फॉर इक्विटी होल्डिंग अप टू 51%. म्हणजे एफडीआयचा इन्फ्लो जो आहे, म्हणजे एफडीआय आपल्या भारतामध्ये येण्यासाठी की आरबीआयचा जो ऑटोमॅटिक अप्रुव्हल जो असतो, तर 51% जास्त होल्डिंग असेल तर त्याला ऑटोमॅटिक अप्रुव्हल हा एफडीआयसाठी दिलेला जातो. याच्यामध्ये देखील तरतूद असते. नंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड FIPB जे आहे त्याच्यामध्ये देखील तरतूद असते. नंतर आरबीआयचा जो नॉन रेसिडेंट इंडियन स्कीम जे आहे त्याच्यामध्ये देखील समावेश असतो. म्हणजे वरीलपैकी सर्व विधान ही बरोबर आहेत. सर्वमध्ये त्याची नोंद केलेली असते. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 जो आहे आपल्याला ऑल ऑफ दी अबोव हा पर्याय इथं योग्य उत्तर मिळतोय आपल्याला. तर 55चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 56वा प्रश्न बघूयात. थेट विदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत करते. तर रोख्यातील विदेशी गुंतवणूक म्हणजे एफडीआय जी आहे, तर एफडीआय जी आपली उत्पादन क्षमतेमध्ये आपल्याला काय ते उत्पादन क्षमता वाढवते, त्यासाठी ती मदत करते. तर एफपीआय जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी आहे, तर ही व्होलाटाईल असते बघा. एक म्हणजे कधी पण येऊ शकते, कधी पण काढून घेतला जाऊ शकतो या एफपीआय मधला पैसा. पण एफडीआय मधला पैसा जो आहे तो हा लॉंग टर्मसाठी असतो. एकदा इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला काही काळापर्यंत आपल्याला तो काढता येत नाही. तर हे एफडीआय त्याच्यामुळे आपल्याला आपल्या विकासासाठी किंवा आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये त्याचा बऱ्यापैकी आपल्याला त्याची मदत होते. पण हा एफपीआय जो आहे तो थोडासा व्होलाटाईल असल्यामुळे त्याचा हा नेहमीच अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असतो. तर तो काय तर लहरी स्वरूपाचा असतो, त्याच्यामुळे तो धोकादायक असतो. त्याच्यामुळे पूर्ण विधान वाचून घेऊयात आपण एकदा आता. थेट विदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते. तर रोख्यामधील विदेशी गुंतवणूक सट्टेबाजी स्वरूपाची आणि डॅश डॅश आणि म्हणून डॅश डॅश असते. ती काय असते? लहरी स्वरूपाची, म्हणजे व्होलाटाईल असते. ती कधी पण येऊ शकते, कधी पण जाऊ शकते. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळतं आपल्याला 56चा. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 57वा प्रश्न बघूयात. तर 57वा प्रश्न काय सांगतोय? जानेवारी 2004 मध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिके, मासिके आणि साप्ताहिके यांच्या मुद्रणातील 100% पर्यंत परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. तर एफडीआय जो आहे 100% अलाव केला होता किंवा त्याला परवानगी दिली होती 2004 मध्ये आपण. तर कशामध्ये? वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिके, मासिके आणि साप्ताहिके याच्यामध्ये. तर बरोबर आहे हे विधान, आपल्याला बरोबरच विचारलंय त्यांनी. नंतर जानेवारी 2004 मध्ये सरकारने पेट्रोलियम क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक मर्यादा, म्हणजे पेट्रोलियम क्षेत्रामध्ये 2004 मध्ये आपण 100% पर्यंत वाढवली होती. एफडीआय हा 100% पर्यंत वाढवला होता. हे देखील विधान बरोबर आहे. नंतर विधान काय सांगते बघू आपण आता. व्यवसायांना व्यापार व्यवसायासाठी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 80% करण्यासाठी परवानगी दिली होती. तर ही तर देखील 100% आहे. हे 80% नसून 100% आहे. त्याच्यामुळे विधान चुकीचं ठरत आहे. आपल्याला बरोबर विचारलं आहे त्यांनी, म्हणजे फक्त अ आणि ब, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो इथे योग्य उत्तर मिळतो आपल्याला. पर्याय क्रमांक 2 फक्त अ व ब. 57चा आहे पर्याय क्रमांक 2. तर याच्यामध्ये बघा बऱ्यापैकी प्रश्न जे एफडीआयचे जे आहेत, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हा 100% पर्यंत बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये आपण सध्या अलाव केलेली आहे. पण काय असे रेस्ट्रिक्टेड आहेत, म्हणजे आपले समजा रेल्वे जे आहे किंवा नंतर अणुऊर्जा असेल आपली अटॉमिक एनर्जी, तर याच्यामध्ये आपण एफडीआयला अलाव करत नाही. तर ह्या क्षेत्रामध्ये जर एक्सेप्शन सोडलं तर बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये आपण आता सध्या 100% पर्यंत एफडीआयची ही परमिशन दिलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला ऑप्शनमध्ये किंवा पर्यायामध्ये इलिमिनेट करण्यासाठी हा पॉईंट एक महत्त्वाचा ठरू शकतो. तर पुढील प्रश्न बघूयात. 58वा प्रश्न. आता हे प्रश्न आपण नजरेखालून घालताना तुमचा वाचण्याचा जो व्ह्यू पॉईंट आहे, तर प्रश्न कसे विचारले आहेत वाचताना तुम्ही त्याच फॅक्टरवरती फक्त तुम्ही तिथं फोकस करणं गरजेचं आहे. तर हा एक या ॲनालिसिसचा उपयोग म्हणता येईल. तर 58वा प्रश्न बघूयात आता. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नियंत्रण करणाऱ्या संस्था खालीलप्रमाणे आहेत. जे MNC आहेत, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन जे आहेत, तर त्यांचं नियंत्रण कोणाद्वारे केलं जातं? तर ते आहेत कंपनी व्यवहार मंत्रालय, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स जे आहे. नंतर आरबीआय आहे. नंतर मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, म्हणजे वित्त मंत्रालय. या सर्वांकडून त्याचं नियंत्रण केलं जातं. आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला? असत्य विचारलं आहे. म्हणजे हे यापैकी एकही असत्य नाही आहे, म्हणजे वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न थोडा काळजीपूर्वक वाचा. हे सर्वांकडून या MNC कंपनी यांचं नियंत्रण केलं जातं, पण त्यांनी विचारताना काय असत्य विचारलंय त्यांनी आपल्याला. असत्य काय? तर यातलं एकही असत्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला इथं बरोबर आहे. तर त्यांनी सत्य आहे असं विचारलं असतं तर वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं बरोबर आला असता. पण त्यांनी असत्य विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं, वरीलपैकी एकही नाही हा पर्याय इथं योग्य ठरतोय. तर 58चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 59वा प्रश्न. विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणता येईल त्याला. तर त्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये? तर मुक्त व्यापार प्रदेश, फ्री ट्रेड झोन होतो त्याचा समावेश. नंतर औद्योगिक वसाहती,
इंडस्ट्रियल इस्टेट त्याचा देखील समावेश होतो. नंतर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन याचा देखील होतो आणि मुक्त बंदरे फ्री पोर्ट जे आहेत याचा देखील समावेश होतो. त्याच्या वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं योग्य असणं गरजेचं ठरतं आणि त्यानुसार 59चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर बघा SEZवर आता पुन्हा दुसरा प्रश्न आहे बघा. तर हे स्पेशल इकॉनॉमिक झोन जे आहे हे 2005 रोजी आलेलं आहे बघा आणि याची अंमलबजावणी जी आहे तर ती अंमलबजावणीची तारीख देखील बऱ्याचदा विचारली जाते. 23 फेब्रुवारी जी आहे 23 फेब्रुवारी 2006 रोजी याची अंमलबजावणी झालेली आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रपतीची मंजुरी जी आहे त्याला 23 जून ही तारीख देखील तुम्ही नोट करून ठेवा. 23 जून 2005 रोजी त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि 10 फेब्रुवारी 2006 पासून त्याची अंमलबजावणी इथं सुरू झालेली आहे. तर बघूयात पुढचा प्रश्न 59च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. तर चला विचारात घेऊयात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. बरोबर आहे. स्पेशलाइज एजन्सी आहे ही युनायटेड नेशनची. 1945 रोजी तिची स्थापना झालेली आहे आणि वर्ल्ड बँकची स्थापना कधी झालेली आहे तर ती आहे 1944 रोजी. या दोघांचं हेडक्वार्टर कुठं आहे तर ते आहे वॉशिंग्टन DC USA मध्ये या दोघांचं हेडक्वार्टर आहे. आधी वर्ल्ड बँक स्थापन झाली, नंतर IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना झालेली आहे आणि त्या दोघेही विशेषीकृत संस्था आहेत UNOच्या. त्याच्यामुळे अविधान बरोबर आहे. सध्या 200 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सभासद आहेत. तर बविधान चुकीचं आहे. आय थिंक सध्या 191 देश आहेत. हे एकदा कन्फर्म करा तुम्ही आकडा. आता एक नवीन देशाची 2020 मध्ये बघा नवीन देश जॉईन झालेला आहे, त्याच्यामुळे हा एकदा तुम्ही चेक करा 191. तर हे बविधान चुकीचं आहे. 200 देश नाही आहेत तिथं. UNO मध्ये सध्या 200 देश नाही आहेत, तर IMF मध्ये कसे येतील? त्याच्यामुळे बविधान चुकीचं आहे. बरोबर विचारलं आहे त्यांनी आपल्याला. ब नको आहे आपल्याला, ब नको आहे, इथं देखील ब आहे, हा पण नको आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा इथे योग्य उत्तर मिळतो आपल्याला. तर बघा असं थोडंसं टेक्निकने गेलं ना आपल्याला थोडीशी मजा येते प्रश्न सोडवण्यासाठी. तर 60चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. म्हणजे यातील अर्धे विधान आपण वाचत देखील नाहीत तरी आपण बरोबर उत्तरापर्यंत जात आहोत. म्हणजे असं नाही आहे की मी अगोदर हे प्रश्न वाचलेत म्हणून. एक्झाममध्ये देखील ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा, लगेच तुम्हाला एक क्लिक होईल त्याच्यामध्ये. तर 60चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 61वा प्रश्न बघूयात. मूल्यवर्धित करासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये काही विधाने दिलेली आहेत त्यांनी. अप्रत्यक्ष करातील बाहुल्य नष्ट करण्यासाठी मूल्यवर्धित कर लागू होतो. बरोबर आहे. सर्व राज्यातील विविध वस्तूंसाठी मूल्यवर्धित करांचे दर एकसारखे आहेत. नंतर मूल्यवर्धित कर प्रणाली 10 एप्रिल 2006 पासून अंमलात आली. तर ब विधान चुकीचं आहे. ब विधान बरोबर आहे, क विधान चुकीचं आहे. आपल्याला त्यांनी बरोबर विचारलं आहे त्यांनी. तर यानुसार जर बघितलं आपण ही 10 एप्रिल 2006 नसून 1 एप्रिल 2005 आहे बघा. ते 1 एप्रिल 2005 रोजी आहे त्याची अंमल सुरू झालेला आहे त्याचा. म्हणजे अ बरोबर, ब बरोबर आणि क चूक आहे. इथं 1 एप्रिल 2005 हवं होतं, त्याच्यामुळे क विधान चुकीचं ठरतंय. म्हणजे अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं आपल्याला योग्य उत्तर मिळतोय. 61चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. तर काय आहे बघा, आता याच्यामध्ये व्हॅटमध्ये हा दुसरा प्रश्न आहे बघा. याच्यामुळे तुम्ही काय करायला लगेच मग व्हॅटबद्दल अजून थोडीशी डिटेल माहिती करून ठेवणं गरजेचं आहे. आयोगाच्यामध्ये अजून विचारलं जाऊ शकतं किंवा व्हॅटला सुरू करणारे पहिले राज्य कोणतं आहे तर ते कोणतं आहे तर आपलं हरियाणा राज्य जे आहे तर हरियाणा राज्य हे व्हॅट सुरू करणारं पहिलं राज्य आहे. आणि शेवटचं म्हणजे 2003 रोजी हा व्हॅट सुरू केला होता या हरियाणा राज्याने. आणि शेवटचं राज्य कोणतं आहे ते आहे UP. 2008 रोजी या UPनं व्हॅटला सुरुवात केली होती. नंतर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॅटनं सेल्स टॅक्स जे आहे सेल्स टॅक्सला कधी रिप्लेस केलं त्यांनी तर ते कधी केलं होतं तर ते 2005ला केलं होतं त्यांनी. आणि सेल्स टॅक्स कधीपासून आलेला होता तर 1957 पासून हा सेल्स टॅक्स म्हणजे विक्री कर जो आहे तो आलेला होता. त्यालाच पुढे काय व्हॅटनं कंटिन्यू केलं होतं. तर संबंधित प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर 61 आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. पुढील प्रश्न बघूयात. 62वा प्रश्न बघूयात. करेत्तर महसूल उत्पन्नामध्ये पुढील कशाचा समावेश होतो? यावेळी राज्यसेवा मुख्याला म्हणजे 2022 म्हणजे 21च्या राज्यसेवा मुख्याला देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा करेत्तर महसूला संबंधित. तर करेत्तर महसूल म्हणजेच काय तर कराव्यतिरिक्त जो महसूल मिळतोय आपल्याला तर नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजेच काय जो कर सोडून जो महसूल मिळतोय त्याला आपण करेत्तर महसूल म्हणणार. तर व्याजापासून जे उत्पन्न बरोबर आहे. नंतर वित्तीय सेवापासून जे उत्पन्न हे देखील बरोबर आहे. लाभांश व नफा म्हणजे आपल्या सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत आपल्या भारत पेट्रोलियम वगैरे असतील किंवा स्टील असेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया तर याचा जो नफा आहे किंवा लाभांश आहे तो देखील आपण नॉन करेत्तर म्हणजेच करेत्तर महसुलामध्ये आपण त्याला धरता येईल. त्यानुसार जर बघितलं आपण तर 62चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्वच हे करेत्तर महसूल उत्पन्नाचे करेत्तर महसूल उत्पन्नामध्ये यांचा समावेश होतो. तर 62चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 63वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. चला विचारात घेऊयात. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण. तर बघा हा अशा फॅक्ट्सबद्दल म्हणजे अशा आकड्यांबद्दलचा हा तिसरा प्रश्न आहे बघा. तर
केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण 2015-16 मध्ये 11.4% होते. केंद्र सरकारच्या व्याज देयकाचे स्थूल देशांतर्गत उत्पन्नाशी असणारे प्रमाण 2015-16 मध्ये 8.3% होते आणि केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पन्नाशी असणारे प्रमाण 15-16 मध्ये 1.7% होते. आणि कोणालाच काही याच्यामध्ये समजलेलं नाही आहे आणि एक्झाममध्ये एवढं प्रेशर असतं त्याच्यामुळे आपण या आकड्यांवर विचार करू देखील शकत नाही आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न शक्यतो स्किप करत चालायचे लगेच. तर 63 आहे. आपण इथं जर तुम्हाला हे करायचं असेल तर वरीलपैकी सर्व मारलं असतं तुम्ही इथं. तर पण इथं आयोगानं वरीलपैकी सर्व आन्सर न देता आणि क हे विधाने बरोबर दिलेले आहेत. इथं ब विधान म्हणजे इथं चुकीचं दिलेलं आहे आयोगानं. भले तुम्ही रिस्क घेतली असेल 4मध्ये म्हणजे 4 मारलं असतं तरी त्याच्यामध्ये म्हणजे खूप असं निगेटिव्ह वाटून घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑप्शन हे वरीलपैकी सर्व हेच बरोबर असतात. तर असे एखादा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण चुकू शकतो, पण 1/4 निगेटिव्ह असल्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला तिथं पॉझिटिव्ह स्कोर मिळतो. आपला स्कोर हा निगेटिव्ह होत नाही. तर 63 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. आणि क ही विधाने बरोबर आहेत. तर पुढील प्रश्न बघूयात. 64वा प्रश्न बघूयात. 64वा प्रश्न काय सांगतोय? केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतेच्या इथं थोडंसं त्यांचं ट्रान्सलेशनला चूक झाली बघा. तर मॅच द फॉलोइंग रिगार्डिंग सेंट्रल गव्हर्नमेंट फिस्कल इम्बॅलन्स 2015-16 मध्ये जो फिस्कल इम्बॅलन्स जे आहे राजकोषीय असमतोल जो आहे तर राजकोषीय असमतोलाच्या संदर्भात इथं जोड्या लावायला विचारलं आहे त्यांनी. तर प्राथमिक तूट इंग्लिशमध्ये बघूया थोडंसं. रेव्हेन्यू डेफिसिट, ग्रॉस फिस्कल डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट आणि मेजर सबसिडीज. तर रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे आपला? तर रेव्हेन्यू डेफिसिट हा नेहमी कमीच असतो बघा. आपण FRBM ॲक्टमध्ये देखील आपण शून्यावरती रेव्हेन्यू डेफिसिट आणण्याचं टार्गेट ठेवलं होतं. त्यानुसार आपण एला आपण पर्याय क्रमांक 2 लावू शकतो. म्हणजे सर्वात कमी आकडा हा 0.7च आहे इथं. त्यानुसार एला जर 3 लावला तर एला 3 बघा कुठे मिळतो आपल्याला? पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतोय. म्हणजेच काय? तर महसुली तूट 0.7. तर 64साठी पर्याय क्रमांक 3 मिळतोय का बघा? सॉरी 64साठी असाठी आपल्याला किती हवा आहे? 2 हवा आहे. सॉरी 2 हवा आहे. तर 64 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मिळतोय आपल्याला पर्याय क्रमांक हा मिळतोय. म्हणजेच काय तर ते महसुली तूट जी आहे तर महसुली तूट ही 2.5% आहे. माझ्याकडून सांगण्यात थोडीशी गफलत झाली इथं. तर महसुली तूट जी आहे ते 2.5% आहे. म्हणजे 64 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 64 मिळतो पर्याय क्रमांक 2. 4, 3, 2, 1. 64 आहे 4, 3, 2, 1. पुन्हा एकदा क्लिअर करून घ्या इथं. 64वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. म्हणजेच काय तर महसुली तूट जी आहे ती 2.5% आहे. नंतर स्थूल राजकोषीय तूट किती आहे तर 3.9% आहे. नंतर प्राथमिक तूट 0.7% आणि मुख्य अनुदाने ते 1.9%. तर 64 आहे पर्याय क्रमांक 2. तर 65वा प्रश्न बघूयात. 65वा प्रश्न काय सांगतोय? खालील विधाने विचारात घ्या. महसुली तूट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे. म्हणजे कोणती? रेव्हेन्यू डिपॉझिट मीन्स एक्सेस ऑफ करंट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओव्हर करंट रेव्हेन्यू रिसिप्ट. म्हणजे आपली जमेपेक्षा आपण खर्च जास्त करतोय रेव्हेन्यूच्या तर त्याला आपण काय म्हणतो? महसुली तूट म्हणतो. बरोबर आहे. नंतर अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. फिस्कल डेफिसिट म्हणजेच काय आपलं बजेट डेफिसिट म्हणजेच काय तर टोटल एक्सपेंडिचर ओव्हर टोटल रेव्हेन्यू. म्हणजे एक्सपेंडिचर आपला जास्त आहे, आपला रेव्हेन्यू कमी, येणारा पैसा कमी आहे आणि पण आपला खर्च जास्त आहे. म्हणजेच आपलं काय बजेट डेफिसिट आहे. बरोबर आहे देखील. तर आपल्याला काय बरोबर विचारलं आहे त्यांनी. तर 65 आपण यानुसार जरी चेक केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर मिळतोय. तर राजकोषीय तूट जी आहे ही सरकारला सर्व मार्गाने मिळणाऱ्या एकूण महसुली गरजांची निदर्शक असते. हे चुकीचं विधान आहे. राजकोषीय तूट ही नसतीये. त्याच्यानुसार क विधान चुकीचं ठरतंय. आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळं पर्याय क्रमांक 1 इथं आपल्याला योग्य उत्तर मिळतोय. पर्याय क्रमांक 1. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 66 बघूयात. डॅश डॅश हा खर्च केंद्र सरकारच्या विकास खर्च नाही. विकास खर्च म्हणजेच काय तर डेव्हलपमेंट खर्च. आणि हा विकास खर्च नाही विचारला त्यांनी असा. तर व्याज अदा करण्यासाठीचा खर्च हाच नसणार आहे. व्याज अदा केल्यामुळं हा कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही इथं. तर सामाजिक सेवावरील खर्च हे बरोबर आहे. अनुदानावरील खर्च हे देखील बरोबर आहे आणि विकास उपक्रमांचा विस्तार खर्च हे देखील बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये विकास खर्चाचा समावेश होत नाही आहे. तर 66 त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. तर मित्रांनो अशा जे साधे प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये नक्कीच तुमचा प्रश्न आता चुकला नाही पाहिजे. भले मग असे ते लाईनचा किंवा त्याच्यामध्ये खूप फॅक्च्युअल डेटा विचारला आहे त्यांनी पॉईंटमध्ये तर तो प्रश्न तुमचा एखादा चुकला तरी चालेल. पण अशा प्रश्नामध्ये तुम्ही नक्कीच चुकता कामा नयेत. तर अशा प्रश्नावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. तर तसे एक पॉईंटचे प्रश्न जर बघितले तुम्ही तर सगळ्या 100 प्रश्नामध्ये हार्डली 3 ते 4 प्रश्न, हार्डली जास्तीत जास्त 5 प्रश्न असतील. त्याच्या पलीकडे तसे प्रश्न नसतात. तर बाकीचे 95 प्रश्न तुम्हाला असे आहेत तुमच्या हातातले आहेत न चुकण्यासारखे प्रश्न आहेत. तर या प्रश्नावर तुम्ही नक्कीच काम करा. तर 66 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात.
67वा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्थ भरण्याच्या परिणामामध्ये होतो? म्हणजेच काय, व्हिच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट्स ऑफ डिपॉझिट फायनान्सिंग. म्हणजे डिपॉझिट फायनान्सिंग म्हणजे काय, तर तुमचा म्हणजे येणारी मिळकत कमी आहे तुमची, कमी जमा होतोय, पण तुम्ही खर्च जास्त करतायत. तर खर्च जास्त केल्यामुळे काय होऊ शकतो, समजा आता एखादी स्कीमचं उदाहरण घेऊया आपण, किसान मानधन आहे जे आपण शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रत्येक वर्षाला देतो. तर त्याच्यामुळे एक प्रकारे काय होतं, हे डेफिसिट फायनान्स करतोय आपण. आपला कर कमी गोळा होतोय, पण आपण त्याच्यावर खर्च जास्त करतोय. त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांकडे जास्त पैसा येतो आणि जास्त पैसा बाजारामध्ये आल्यामुळे काय होतं, तर मग किमतीमध्ये वाढी होतात. कारण सर्व व्यक्तीच्या हातामध्ये पैसा येतो आणि पैसा जास्त आला म्हणजे डिमांड वाढते. डिमांड वाढला म्हणजे काय होणार, त्याची प्राईस वाढणार, म्हणजेच राईज इन प्राइसेस होती. नंतर चेंज इन पॅटर्न ऑफ सेव्हिंग, तर याचा काही परिणाम होत नाही पॅटर्न ऑफ सेव्हिंगमध्ये. नंतर क्रेडिट क्रिएशन ऑफ बाय बँक्स, हे देखील बरोबर आहे. बऱ्याच लोकांकडे पैसा आल्यामुळे काय, कोणी बँकेत देखील टाकू शकतं आणि बँकेकडे पैसा अवेलेबल झाल्यामुळे काय, बँक पुढे ते दुसऱ्या व्यक्तीला ती कर्जाने देऊ शकतात. त्याच्यामुळे क्रेडिट क्रिएशन देखील इथं होतं. तर यानुसार जर बघितलं आपण तर 67 आपल्याला पर्याय क्रमांक 2 म्हणजे ए आणि सी जे आहे, तर ते पर्याय इथं योग्य उत्तर मिळतात, ए आणि सी. 67 आहे पर्याय क्रमांक 2. 68वा प्रश्न बघूयात. राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायद्यासंदर्भात, तर इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तो FRBM ॲक्ट आहे. FRBM ॲक्ट आहे बघा, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2004. तर हे 2004चा नसून 2003चा आहे बघा मित्रांनो हा ॲक्ट. तर इथं चुकलेलं आहे बघाचं. तर हा म्हणजे त्यांनी चुकीचं किंवा बरोबर असं विचारलं असल्यामुळं, तर इथं बरोबर विचारलं आहे त्यांनी. FRBM ॲक्ट हा 2003चा आहे, म्हणजे बरोबर असल्यामुळे आपल्याला अविधान चुकीचं आहे, लगेच इलिमिनेट इलिमिनेट आणि वरीलपैकी सर्व असल्यामुळं देखील इथे इलिमिनेट होतोय. फक्त ब आणि क हाच पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतोय. खालची विधाने वाचण्याची देखील गरज नाही आहे, तरी वाचून घेऊयात आपण. 2009 पर्यंत महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डिफिसिट जे आहे आपल्याला ते शून्यावर आणण्याचं आपलं लक्ष होतं 2009 पर्यंत. आणि मार्च 2009 पर्यंत स्थूल देशांतर उत्पन्नाच्या 3% पर्यंत राजकोषीय तूट, जी फिस्कल डेफिसिट जी आहे आपली, ते फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट ही 3% पर्यंत आणायची होती आणि रेव्हेन्यू डेफिसिट ही 0 पर्यंत आणण्याचं आपलं लक्ष या FRBM कायद्याअंतर्गत ठेवण्यात किंवा निर्धारित करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ब आणि क देखील बरोबर आहेत, फक्त अविधान हे चुकीचं आहे. त्यांनी बरोबर विचारलं आहे त्यांनी आपल्याला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 69चा मिळतो आपल्याला, पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 70 बघूयात. राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची भूमिका पार पडते. आपल्याला जरी आजपर्यंत आपण वाचत असेल की रिझर्व्ह बँक ही फक्त देशाचाच कारभार बघते किंवा देशाची वित्तीय स्थिती सांभाळते, तर असं नाही, राज्यांचा देखील ती राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक ही महत्त्वाची भूमिका पार पाडते, हे देखील बरोबर आहे. नंतर राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते, हे देखील बरोबर आहे. नंतर भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातून 2 वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते. तर यांनी बरोबर विधानं विचारले आहे त्यांनी. तर 70चं जर बघितलं आपण, समजा विधान देखील इथं बरोबर आहे. ती 2 वेळा ही मुंबईमध्ये या सचिवांची राज्य वित्त सचिवांची सभा ही मुंबईच्या मुख्यालयात बोलवली जाते. ते विधान देखील बरोबर, म्हणजे सर्वच विधान ही बरोबर आहे तिथं. आणि शक्यतो असं एखादं विधान तुमच्या वाचण्यातलं नसेल तरी तुम्ही काय करायचं, पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे सकारात्मक विधान जर दिलेलं असेल तर ते बरोबर धरून चालायचं आणि त्यानुसार तुम्ही उत्तर तुमचं चूज करायचं आहे. तर याच्यामध्ये सर्व विधान हे बरोबर आहेत, त्यानुसार वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं योग्य ठरतोय. 70चा आहे पर्याय क्रमांक 4. तर 71वा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही? म्हणजेच काय, तर जे जुने प्रोग्राम चालू आहेत, समजा मनरेगा ही योजना आहे, तर मनरेगा योजना 2000 आता समजा आपण 2022मध्ये आहोत, 2021च्या बजेटमध्ये तिला काही समजा एक 50 लाख कोटी आपण तिला बजेट दिलं होतं समजा त्या योजनेसाठी. तर पुढच्या योजनेमध्ये काय केलं जातं, लगेच मग 55 लाख कोटी त्या योजनेला दिलं जातं. तर असं न केलं जातं, असं एक प्रकारचं बजेट आहे. त्याच्यामध्ये ह्या म्हणजे मागच्या बजेटमध्ये तिला किती आपण फंड दिला होता याचा बिलकुल विचार केला जात नाही. तर अशा प्रकारच्या अर्थसंकल्पाला काय म्हणतात, हाच प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे. तर तो असतो शून्याधारित अर्थसंकल्प. 71चा आहे पर्याय क्रमांक 3. 71चा आहे पर्याय क्रमांक 3, शून्यधारित अर्थसंकल्प. यावेळी राज्यसेवा मुख्याला देखील याच्यावरती प्रश्न आलेला होता आणि याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. पीटर ए पिहर या शास्त्रज्ञ या स्कॉलरनं तर त्याचा एक शोध लावलेला आहे शून्यधारित अर्थसंकल्पाचा. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 3. 71चा आहे पर्याय क्रमांक 3. 72वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. तर चला विचारात घेऊयात. तर राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन संस्थेची स्थापना 1993 मध्ये झाली. राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था म्हणजे कोणती? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट वॉज सेटअप इन 1993. नंतर राजीव गांधी समभाग बचत योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2013 मध्ये झाली. बघा, राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम 2013 मध्ये झाली, बरोबर आहे. नंतर राष्ट्रीय अल्पबचत निधीची स्थापना 2 ऑक्टोबर 2005 रोजी झाली. राष्ट्रीय अल्पबचत निधीची स्थापना 2005 रोजी झाली असं म्हणते ते.
तर इथं बरोबर विधान विचारले आहे त्यांनी आपल्याला. तर ही नॅशनल सेविंग्स जी स्कीम आहे, नॅशनल स्मॉल सेविंग्स फंड जी स्कीम, तर ती 1999ला झाली आहे बघा. NSSF, एन नॅशनल स्मॉल सेविंग फंड. तर ही स्कीम जी आहे तर ती आपली 1 एप्रिल 1999ला स्थापन झालेली आहे, 1 एप्रिल 1999ला. त्याच्यामुळं क विधान चुकीचं ठरतं इथं. बरोबर विचारलं आपल्याला, लगेच क इलिमिनेट करा, क इलिमिनेट आणि क देखील इथं इलिमिनेट. अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. त्यानुसार 72चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. तर ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट जी आहे ही 1993 रोजी इथं स्थापन झालेली आहे. आणि आता सध्या देखील UPSCमधून ज्यांची निवड ही अकाउंट सर्व्हिसमध्ये होती, तर त्या अकाउंट सर्व्हिसच्या लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट करते. तर अविधान बरोबर आहे, 2 विधान देखील बरोबर आहे. फेब्रुवारी 2013मध्ये याची सुरुवात झालेली आहे. तर अ आणि ब विधाने बरोबर आहेत आणि क विधान हे चुकीचं ठरते. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. तर 73वा प्रश्न बघूयात. 73वा प्रश्न काय सांगतोय, योग्य जोड्या लावा. तर चला जोड्या लावूयात. इथे वित्त आयोग आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष असं दिलेलं आहे त्यांनी. तर पहिल्या वित्त आयोगाचे सर्वांना अध्यक्ष माहीत असेल, के.सी. नियोगी. म्हणजे मी मग पूर्वीच्या प्रश्नामध्ये सांगितलं बघा सुरुवातीला एकदम, की कुठल्याही गोष्टीचे म्हणजे पहिले वित्त आयोग असतील, पहिले इलेक्शन कमिशनर असतील, आपले राज्य वित्त निवडणूक आयुक्त, जे काही पहिले व्यक्ती आहेत ते तुम्ही नक्कीच करून ठेवणं गरजेचं आहे. बघा लगेच तो इथं प्रश्न आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतोय. तर पहिला वित्त आयोग जो आहे तो के.सी. नियोगी होते. नंतर 8वें वित्त आयोगाचे अध्यक्ष ते यशवंतराव चव्हाण होते, सर्वांनाच माहीत असेल. तर लगेच आपल्याला अनुसार अला 2 हवा आहे असा पर्याय बघा. आपण अला 2 असणारे पर्याय 2 पर्यायामध्ये आहेत, म्हणजे 1 आणि 3 मध्ये अला 2 आहेत. तर नंतर बमध्ये बसाठी 4 हवा आहे आपल्याला, बसाठी 4 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यानुसार लगेच आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतोय. तर 73चा आहे पर्याय क्रमांक 3. 74वा प्रश्न बघूयात. राजकोषीय तूट डॅश डॅश सरकार डॅश डॅश प्लस सरकारने बाजारातून उभारलेले कर्ज व देयता असते. म्हणजे फिस्कल डेफिसिट काय असते, तर फिस्कल डेफिसिट इज इक्वल्स टू बजेट डेफिसिट, म्हणजे अंदाजपत्रकीय तूट प्लस सरकारचे बाजारातून उभारलेले कर्ज व देयता. तर इथं ॲक्च्युली काय होतं, फिस्कल डेफिसिट जे आहे हे इनडायरेक्टली जे आहे आपण जे सरकार जे आहे ते जे कर्ज घेतं तेच हे फिस्कल डेफिसिट समजलं जातं. कारण अंदाजपत्रकीय तूट जी आहे आपण ही 1996-97 पासून ही शून्य मानायला आपण झिरो म्हणजे गृहीत धरतो तिला. 96-97 पासून हे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण अंदाजपत्रकीय तूट ही कधीपासून झिरो कन्सिडर करतोय, तर म्हणजे गृहीत धरतो. तर 96-97 पासून आपण तिला झिरो गृहीत धरतो. त्यानुसार हा इथं झिरो येतो. त्याच्यामुळं डायरेक्ट राजकोषीय तूट काय ठरते, तर ते सरकारने बाजारातून उभारलेले कर्ज व देयता. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. तर अंदाजपत्रकीय तूट इथे योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 75 बघूयात. तर खालील विधाने विचारात घ्या. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली गेली. हा मागचा प्रश्न देखील आणि हा प्रश्न देखील यावेळी राज्यसेवा मुख्याला होता. बरेचसे प्रश्न हे राज्यसेवा मुख्यमध्ये आपल्याला रिपीट झालेले दिसून येतात यावेळी देखील. तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असेल आणि पेपर सेकंडसाठी इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला काही दुसरं करण्यासाठी अवेलेबल नसेल, तर तुम्ही नक्कीच राज्यसेवा मेन्सचे पेपर 4 जो आहे त्याच्यातील 1 ते प्रश्न क्रमांक 1 ते 110 पर्यंत तुम्ही ते एक नजरे खालून घालणं एकदा गरजेचं आहे. बरेचसे प्रश्न हे इकडचे तिकडं आणि मुख्यचे या मुख्याला म्हणजे एसटीच्या मुख्याला देखील रिपीट होताना दिसतात आपल्याला. तर 1 जानेवारी 2013 रोजी या योजनेची सुरुवात झालेली होती. सुरुवातीला भारतातील 35 जिल्ह्यामध्ये, आय थिंक ही 35 नसून 20 जिल्ह्यामध्ये याची सुरुवात झालेली बघा. इथं विकिपीडियाच्या पेजला देखील दिलेलं आहे त्यांनी. ही 20 जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे ब विधान चुकीचं ठरत आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही खर्च नियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार केली गेलेली आहे. बरोबर आहे. ही प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजे काय, तर तुम्ही जी गॅस घेता तर गॅसचा जी सबसिडी मिळते तुम्हाला, तर ती सबसिडी तुम्हाला अशी सरकारच्या मार्गाद्वारे न येता डायरेक्टली सरकार तुमच्या हे तुमच्या खात्यावरती डायरेक्ट ट्रान्सफर करत आहे. त्याच्यामुळे काय, जे मधले जे भ्रष्टाचार करणारे किंवा ते आपला जो सबसिडी आहे ती खाणारे लोक आहेत ते त्यातला हस्तक्षेपच काढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय झाला, सरकारचं योजनावर एक प्रकारे नियंत्रण आलं आणि भ्रष्टाचार देखील कमी झाला इथं. तर ब विधान चुकीचं आहे. आपल्याला त्यांनी काय विचारलं, सत्य विचारलं आहे. ब चुकीचं ठरतं म्हणजे हा चूक, हे पण चूक, हे पण चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर असणं गरजेचं होतं. सॉरी, असा पर्यायच नाही आहे. 75चा आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे इथं. सॉरी, असं उत्तरच नाही इथं. अ आणि क असा पर्याय असणं गरजेचं होतं इथं. कारण अ देखील बरोबर आहे आणि क देखील बरोबर आहे. पण आयोगाने हा प्रश्न 75वा कॅन्सल केलेला आहे सेकंड कीमध्ये. इथं अ आणि क हा असा पर्याय असणं गरजेचं होतं आयोगाकडून. तर तो पर्याय नसल्यामुळं हा 75वा प्रश्न इथं कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पण इन केस मे बी इन फ्युचरमध्ये हा प्रश्न आला तर अ आणि क हे त्याचं योग्य उत्तर राहील. आणि इथं 20 जिल्हे जर असेल तर 20 जिल्हे देखील इथं बरोबर आहेत. त्याच्यामुळं अ ब क असा पर्याय तिथं योग्य ठरेल मग. तर 76वा प्रश्न बघूयात. इथे इकॉनॉमिक्सचे प्रश्न संपलेले आहेत. आपण इथं आता गणित बुद्धिमत्ता संबंधित काही प्रश्न बघणार आहोत. तर
बघूयात आता गणित बुद्धिमत्ताचे काही प्रश्न. अ प्लस ब म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. इथं काय करायचं, डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन पेपरवरच लगेच प्लस म्हणजे काय तर ते मुलगी आहे, नंतर मायनस म्हणजेच काय तर हा नवरा आहे, नंतर गुणिले म्हणजेच काय तर तो भाऊ आहे. तर तुम्ही हे प्रत्यक्ष सोडवू देखील शकता इथं. तर याच्यामध्ये मला काही विशेष असं सांगायला नाही असं वाटते मला. इथं जर बघितलं तुम्ही स्टेप या 76व्या प्रश्नामध्ये, तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळून जाईल. कारण त्यांनी काय विचारलं आहे, व्हीच्या सध्याच्या पिढीचा क्रम निवडा. तर व्ही जी आहे ती सर्वात पहिल्या पिढीमध्ये येते बघा. आणि तुम्ही जर इथं असं लावत गेले, समजा व्ही इंटू यू आहे, यू गुणिले म्हणजे काय तर यू हा भाव आहे, म्हणजे यू हा इथं असणार आहे. नंतर असं तुम्ही जोड्या करत गेले तर तुम्हाला जवळपास 4 पिढ्या तिथे भेटतात. आणि ही व्हीची सध्याची चौथी पिढी आहे बघा. हा पी आणि क्यू जे आहेत हे चौथ्या पिढीमध्ये येतात. त्यानुसार आपल्याला काय मिळतो, व्हीची सध्या कोणती पिढी चालू आहे, तर व्हीची ही चौथी पिढी चालू आहे. त्यानुसार 76चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर हे थोडंसं तुम्ही निवांत सोडून बघा, कारण इथं सोडत जर बसलो आपण पूर्ण डिटेलमध्ये तर व्हिडिओची लेंथ अजून खूप जास्त वाढत जाईल ती. तर 76चा मिळतो पर्याय क्रमांक 4. आपण 77वा प्रश्न बघूयात. नाही जर सुटलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपण त्याच्यावर वेगवेगळा व्हिडिओ या 15 प्रश्नांचा घेऊयात. तर 77वा प्रश्न बघूयात. वर्णाक्षरांच्या एल, ई, एफ, जी, एच या गटापासून टोकाला एल व आय ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा. तर एल, ई ह्याला काय करायचं आहे आपल्याला, हे किती 6 शब्द आहेत. एल आणि आय हे सुरुवातीला आणि मध्ये 4 शब्द राहतील बघा. हे 4 शब्द आणि शेवटी पुन्हा एल किंवा आय, म्हणजे इथं जे आहे 4 फॅक्टोरियल मधले 4 शब्द जे आहेत ते 4 प्रकारे तिथं लावू शकतात आपण. 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल म्हणजे एल, आय आणि आय या 2 शब्दांची आपण देखील इथं आदलाबदल करू शकतो. त्यानुसार 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतो. 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 77चा मिळतो पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 78 बघूयात. एन या संख्येने D6, D41 या 5 अंकी संख्येला निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे काय तर तिथं बाकी शून्य राहते. तर दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. म्हणजे तर डीच्या स्थानी किती एखादा अंक असेल आणि त्या अंक ठेवल्यामुळं काय होणारी संख्या तरी पूर्ण होणार 5 अंकी संख्या, आणि त्या संख्येला 9ने भाग जातो. तर 9ची कसोटी सर्वांनाच माहिती आहे. त्या अंकांच्या बेरीजला जर 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय 9ने भाग जातो. म्हणजे 9ने भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या असतील मग, 9 असतील, 18 असतील, नंतर 27 असतील. तर 18 इथं बघा 6, 4 आणि 1 यांची बेरीज किती झाली, तर 11 ऑलरेडी झाली आहे तिथं, म्हणजे 9 हा आकडा नसणारच आहे. आणि 18 आकडा जर व्हायचा असेल तर 9मध्ये किती मिळवावं लागतील, म्हणजे 18मध्ये तर अजून 9 मिळवावं लागतील. पण 2 ठिकाणी आपल्याला डी आहे, म्हणजेच 2 संख्यांची ही बेरीज 9 येणं थोडंसं अशक्य आहे. 4.5 आणि 4.5 म्हणजे इथं असा आकडा येऊ शकतो 4.5, 6, 4.5, 4. तर हे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे पुढचा आकडा घेऊयात 27 जर ठेवला आपण तिथं तर किती बेरीज राहते मग त्याच्यानुसार. तर ते जर बघितलं आपण तर इथं 8 आकडा येतो तो 8, 6, 8, 4, 1, 8, 6, 8, 4, 1 आणि या संख्येला पूर्ण भाग जातो. यांची बेरीज जर बघितली आपण तर 27 येते. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला योग्य उत्तर मिळतो. 78चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 80841 असा आकडा मिळतो तो. तर 79वा प्रश्न बघूयात. अमनने 300 किलोमीटर प्रवास रेल्वेने आणि 200 किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला. त्याला या प्रवासाला, आता हे थोडंसं लेंदी गणित आहे बघा, याला थोडासा वेळच लागेल याला. तर याचं काय, हे एक प्रकारे रेशो आणि प्रपोर्शनमध्ये आहे, गुणोत्तर आणि प्रमाण. त्यानुसार हे आहे याचं 79चा पर्याय क्रमांक 1 100 किलोमीटर हे इथं योग्य उत्तर आहे. तुम्ही हे पर्सनली सोडून बघा याला. तर हे दिशा संबंधित प्रश्न आहे बघा हा. शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. म्हणजे सुरुवातीला तो काय झाला 100 मीटर दक्षिणेकडे गेला, नंतर 200 मीटर गेला, नंतर पुन्हा 100 मीटर वरती गेला आणि समजा पुन्हा उजवीकडे तो 400 मीटर गेला. तर 400 मीटर गेला, इथं आहे तो सध्या. हे अंतर 100 आहे, नंतर हे अंतर देखील 200 आहे आणि हे अंतर 100 आहे. सुरुवातीला या ठिकाणी होता, कलर चेंज करूयात आपण. सुरुवातीला तो या ठिकाणी होता, आता तो सध्या या ठिकाणी आहे. आणि त्यांनी काय विचारलं आहे, शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे. इथं त्याचं घर होतं, इथं शाळा आहे त्याची. तर शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे, मग इकडे कोणती दिशा असणार आहे, तर ती पूर्व दिशा असणार आहे, म्हणजे पूर्वेला आहे. म्हणजे 3 आणि 4 इलिमिनेट होतो लगेच आपला. तर इथून पुढे 400 आहे ते, आणि इथून एवढं किती होतं 200 होतं हे अंतर. कारण हे 200 आहे म्हणजे हे 200च असणार आहे. हे 200 आणि हे प्लस 400, 200 आणि 400 600 होतात. 600 मीटर पूर्वेकडे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतोय. 80चा मिळतो पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 81वा प्रश्न बघूयात.
आता हे घडीचा प्रश्न आहे बघा. डावीकडील पारदर्शक कागदाच्या, मग याच्यामध्ये काय करायचं अशा प्रश्नामध्ये, एक कुठलीही तुम्ही एक हा समजा 0 आहे, हा 0 कन्सिडर करायचा. हा 0 आपण असा फोल्ड केल्यानंतर कुठं येणार आहे तो 0, तर नक्कीच तो याच्यावरती येणार आहे, याच्या जवळपासच येणार आहे तो लांब पळणार नाही आहे. इथं बघा लांब लांब दाखवले आहेत त्यांनी, तर हे चुकीचं आहे. इथं पण लांब लांब दाखवले आहेत, हे चुकीचं आहे. इथं एकावर एक, इथे एकावर एक दाखवले आहेत, म्हणजे 2 पैकी 3 आणि 1 पैकी आणि 4 पैकी असणार आहे तो. मग आता दुसरी एखादी आकृती बघूयात. तर इथं जर बघितलं आपण, हा बघा ही पूर्ण लाईन मारलेली आहे. तर ही पूर्ण लाईन काय आहे, तर ही नेहमीच जोडलेलीच राहणार. इथं जोडलेली आहे, पण इथं तोडून दाखवलेली त्यांनी. ते तुटणं कदापि शक्य नाही आहे. त्याच्यामुळं हा 4 विधान चुकीचं ठरतं. चौथा ऑप्शन चुकीचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतं. म्हणजे अशा प्रश्नामध्ये काय करायचं, कुठला पर्याय नाही आहे हा पहिल्यांदा बाहेर काढा आणि जो राहिलेला शिल्लक एकच पर्याय असेल तर त्याचं उत्तर ठरणार आहे. तर 81 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूयात. 82वा प्रश्न बघूयात. जर B5D म्हणजेच B हे पुन्हा बघा सेम प्रश्न आहे हा. 5 म्हणजेच काय, तिथे वडील आहेत. नंतर 9 म्हणजे काय, बहीण आहे. 4 म्हणजेच काय, तर भाऊ आहे. 3 म्हणजेच काय, तर ती बायको आहे. सेम पॅटर्नचा प्रश्न आहे. आणि F ही Kची आई आहे. याचं आय थिंक पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर मिळून जातं त्याचं. F नंतर 3 म्हणजेच काय आहे, ते 3 म्हणजे काय असतं, ते बायको आहे. F ही कोणाची बायको आहे, Kची बायको आहे. F ही Kची बायको आहे, सॉरी Mची बायको आहे. F ही Mची बायको आहे. नंतर 5 म्हणजेच काय, तर ते वडील आहेत. तर M हे Kचे वडील आहेत. M हे Kचे वडील आहेत. म्हणजे Kचं काय झालं, हे Kची वडील हे M झाले आणि Kची आई ही F झाली. तर त्यांनी काय विचारलं, F ही Kची आई आहे हे दर्शवणारा पर्याय. तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे त्याचा. 82चा मिळतो पर्याय क्रमांक 2. तर 83वा बघूयात. तर हे थोडेसे लेंदी प्रश्न आहेत बघा. हे शेवटी म्हणजे या 15 प्रश्नामधले देखील जे शॉर्टमध्ये प्रश्न आहेत ते तुम्ही पहिले सोडवा. नंतर असे लेंदी प्रश्न हे शेवटला ठेवा. कारण हा एवढा प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये आपले GSचे 4 ते 5 प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होतील. तर भारतात बनवा या अभियानासंदर्भात तर तुम्ही हे थोडंसं डिटेलमध्ये वाचून घ्या. तर याचं डायरेक्टली मी उत्तर सांगतो. तर 83चा पर्याय क्रमांक 3. ब आणि ड ही विधाने बरोबर आहेत. ब आणि ड ही विधाने बरोबर आहेत. अ चुकीचं ठरत आहे आणि ड देखील चुकीचं आहे इथं. तर पर्याय क्रमांक 3 इथं ब आणि ड हा योग्य आहे इथं 83व्या प्रश्नाचं. तर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक, शक्यतो परीक्षेमध्ये असे प्रश्न स्किप केलेलेच नेहमी चांगले आहेत. याच्यापेक्षा दुसरा एखादा गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा प्रश्न आपल्याला सुटतोय का? कारण ते सुटलेले प्रश्न हे 100% शुअर शॉट असतात. आणि अशा प्रश्नामध्ये काय असतं, अर्थविवेचन म्हणजे आपल्याला त्या पूर्ण वरील दिलेल्या पॅसेजचं एक प्रकारे आकलन होणं गरजेचं असतं आणि तेव्हाच आपल्याला खाली उत्तरे मिळतात. तर 84वा प्रश्न बघूयात. अनेक आहारतज्ञ दावा करतात की पाव खाणे आरोग्यासाठी चांगले नाही, कारण त्यात पचनासाठी आवश्यक असे तंतू नसतात. तर अनेक आहारतज्ञ जे आहेत ते पाव खाणे हे चांगले नाही असं समजतात, कारण त्यात पचनासाठी जे आवश्यक तंतू नसतात त्याच्यामध्ये. तर आहारतज्ञांच्या या म्हणण्याचे विरोधक म्हणतात, म्हणजे या विधानाला देखील विरोध केला जातो. तर त्या विरोधकांचं काय म्हणणं आहे, तर की परीक्षणानुसार पाव खाणारी पिढी त्यांच्या पालकांपेक्षा पोषणाबाबत अधिक म्हणजे कमी अभावग्रस्त आहे. तर अशा प्रश्नामध्ये देखील आपल्याला एक फिक्स जजमेंट घेणं हे थोडंसं अवघड ठरतं एक्झाममध्ये. तर एक्झाम हॉलमध्ये त्या काही वेगळ्याच प्रकारचं प्रेशर असल्यामुळं आपण बाहेर आल्यावर देखील या प्रश्नाचा शुअर शॉट आन्सर सांगू शकत नाहीत आणि आयोगाचा देखील भरोसा नाही कोणत्या वेळी कोणता आन्सर सांगेल. तर या संबंधित 84व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. पाव खाणाऱ्या पिढीचे पालक न्याहारीत नेहमी ताजे व घरी बनवलेले अन्न खात, हे विधान आयोगानं बरोबर दिलेलं आहे इथं. तर 85वा प्रश्न बघूयात. आता खालील आलेखाचा व तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या. 7 राज्यातील स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उपस्थित होणाऱ्या उमेदवारांचे वर्गीकरण इथे दिलेलं आहे आणि एकूण उपस्थित उमेदवार जे आहेत ते 3 लाख दिलेले आहेत बघा इथं. तर हे सोपं आहे बघा खूप. तर थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे पण सोपं आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, राज्यानुसार टक्केवारी आणि पुरुष महिला पात्र उमेदवारांचे प्रमाण दिलेले आहे. तर राज्य जी मधून पात्र असणाऱ्या पुरुष उमेदवारांची संख्या, तर हे महिला आणि पुरुषांचं गुणोत्तर दिलेलं आहे. अगोदरचे जे पुरुष आहेत आणि नंतरच्या महिला आहेत. तर हे सुरुवातीचे पुरुष आहेत, नंतरच्या महिला आहेत. नंतर जीमधलं किती दिलेले त्यांनी, राज्यात 48%. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, जीमध्ये सुरुवातीला आपण 7% काढणार. 7% ऑफ 3 लाख किती येणार, तर 7% किती प्रश्न आहे हा, तर 85वा प्रश्न आहे. 7% जर आपण 3 लाखचे काढले तर आपल्याला जाते 21,000. तर 21,000 मिळतं आपल्याला 3 लाखाचे 7%. आणि ते 21 लाखातून पुन्हा मग आपले काय, जीमधून 48% लोक पात्र ठरलेले आहेत परीक्षेसाठी. मग या पुन्हा 21,000चे 48% काढायचे आहेत आपल्याला. तर 48% जर काढले आपण जीचे, तर ते येतात आपल्याला 10,080. 10,000 म्हणजे 10,080 सॉरी 10,080 म्हणजे 10,080 येतात. 10,080 आल्यानंतर काय करायचं पुन्हा मग, ह्याला आपल्याला 9 इंटू म्हणजे 9x प्लस आपण एक संख्या म्हणूया त्यांची, 9x प्लस 11x बरोबर
हे 10,080 आहेत. 10,080 आहेत. याचं जर गुणोत्तर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्सची किंमत इथून मिळून जाते 504 आणि पुरुषांची संख्या आपल्याला रेशो आणि प्रपोर्शनमध्ये 9 असल्यामुळं 504 गुणिले जर 9 केलं तुम्ही तर तुम्हाला इथं 4,536 हा इथं योग्य पर्याय मिळून जाईल. 4,536 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आकडा आहे बघा. तर 4,536 म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य ठरतो. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 86 बघूयात. नदीचे खोरे हे जमीन व समुद्र या दरम्यानचा लोकांना वाहतुकीचे रस्ते उपलब्ध करणारा, माशांना सागरी व गोड्या जलप्रणाली दरम्यान स्थलांतर करणे शक्य करणारा कळीचा दुवा असतो. नदीचे खोरे जे आहेत त्याचे उपयोग सांगितलेले इथं त्यांनी, म्हणजे वाहतुकीसाठी रस्ते उपलब्ध करतात, माशांना सागरी व गोड्या जल प्रणाली दरम्यान स्थलांतर करण्यास त्यांना ते सुरळीत करतात किंवा शक्य करतात त्यांना. नंतर सुव्यवस्थापित नदीखोरे पाण्याचे शुद्धीकरण होणे, त्याचे जमिनीत जिरणे, पुरामुळे पाण्याला येणाऱ्या फुगवट्याचे नियंत्रण यासाठी लागणाऱ्या गाळण्या व शोषक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जगातील विविध भागात नद्यांना येणारे मोसमी पूर हे आजपर्यंत कुरणांचा व शेतजमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. म्हणजे एक प्रकारे काय हा मराठीचा पॅसेजच काइंडमध्ये एवढा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर असा प्रश्न हा शेवटी तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे इथं. तर त्यांनी वरील परिच्छेदाच्या आधारे काढता न येणारे, तर एवढा न देखील इथे शॉर्टमध्ये दिले आहे त्यांनी. तर न येणारे अनुमान कोणते आहे असं विचारले त्यांनी. तर 86चं न काढता येणारा अनुमान जर बघितलं आपण तर वाहतुकीसाठी उपयोग करणे हा तिच्या संवर्धनाचा चांगला मार्ग आहे. तर वाहतुकीचा आणि संवर्धनाचा काही संबंध येईल का, तर त्याच्यामुळे हे विधान आपल्याला तिथं अनुमान काढता येणं शक्य नाही आहे. पण एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला एवढं अनुमान काढणं हे खूप मुश्किल आहे. तर संबंधित प्रश्नाचं आयोगानं 86चं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर दिलेलं आहे इथं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. हे अनुमान काढणं अशक्य आहे तिथं. 87वा प्रश्न बघूयात. 8 मित्र क्रिकेटचा सामना पाहत पुढील प्रमाणे बसले आहेत. तर क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी ते 8 मुलं बसलेली आहेत बघा. तर 8 मुलं बसले आहेत, त्यांची मांडणी बघूयात आपण आता कशी दिलेली आहे त्यांनी. अशोकच्या उजव्या बाजूला भरत. तर यांची जर मांडणी बघितली आपण तर हा सर्व प्रश्न जर वाचून तर सुरुवातीला अपासून आहे तो नंतर म्हणजे अपासून कोणता व्यक्ती दिलेला आहे त्यांनी असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. अशोकच्या उजवीकडे कोणीही नाही म्हणजे अशोक काय सर्वात उजवीकडे आहे. अशोक सर्वात उजवीकडे असणार आहे इथं. नंतर त्याच्या अलीकडे कोण असणार आहे, भारत असणार आहे. याचं मी डायरेक्टली उत्तर सांगतो इथं तुम्हाला. तर 87 आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही हा प्रश्न सोडून बघा, नक्की मिळून जाईल त्याचं उत्तर. सोपा प्रश्न आहे हा. तर 88वा प्रश्न बघूयात. इथं हा वेन डायग्रामचा प्रश्न आहे बघा. पुढील विधाने व निष्कर्ष दिले आहेत. ही विधाने सत्य मानून कोणता निष्कर्ष तर्कदृष्ट्या यथार्थ आहे हे त्याच्या संदर्भात तुम्ही निवडा. तर बहुसंख्य सफरचंदे हे आंबे आहेत. तर बघूयात बहुसंख्य सफरचंदे हे जे आहेत, बहुसंख्य सफरचंद काय आहेत, हे आंबे आहेत. नंतर दुसरं विधान काय सांगता तर एकही सफरचंद मृदुफळ नाही. म्हणजे मृदुफळ असणारं म्हणजे सफरचंद हे एकही मृदुफळ नाही आहे. त्याच्यामुळे मृदुफळ आणि सफरचंद यांचा सर्कल हा एकत्र यायला नको. आणि सर्व मृदुफळे ही आंबे आहेत. सर्व मृदुफळे ही आंबे आहेत म्हणजे मृदुफळाचा हा गोल हा याच्यामध्ये येणं गरजेचं होतं, पण सफरचंदामध्ये जायला नको. तर असा डायग्राम तुमचा येणं अपेक्षित होतं. तर याला एलिमिनेट करूयात. तर खाली विधाने काय दिले आहेत, काही आंबे हे मृदुफळे नाहीत. बरोबर आहे, काही आंबे हे मृदुफळे नाही आहेत, नक्कीच नाही आहेत इथं. जर सर्व आंबे हे मृदुफळे नाहीत नंतर हे चुकीचं आहे. कारण काही आंबे हे मृदुफळे आहेत ना. तर काही सफरचंदे आंबे आहेत, काही सफरचंदे आंबे आहेत, नक्कीच बरोबर आहे. ही सफरचंदे काय आहेत इथली आंबे आहेत ही. नंतर काही सफरचंदे हे मृदुफळे नाहीत. तर बघूया त्यांनी काय विचारलं त्यांनी आपल्याला. तर इथं यथार्थ परीक्षण आपल्याला करायला सांगितलं आहे. तर इथं मला वाटतं थोडंसं कन्फ्युजन दिलेलं आहे म्हणून. तर काही सर्व आंबे हे मृदुफळे नाहीत हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे. त्याच्यामुळं याचा आन्सर याच्यामध्ये नाही आहे. 88वा प्रश्न हा कॅन्सल केलेला आहे आयोगाकडून सेकंड कीमध्ये. तर 89वा प्रश्न बघूयात आता. तर सेम पुन्हा तोच पॅटर्न आहे, खूप मोठा आयोगानं पॅसेज दिलेला आहे. तर 89वा प्रश्नाचं उत्तर जे आहे आयोगानं 2 इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. रायकांना स्वतःच्या उंट जोपासण्याच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून दुधाचे व्यापारी तत्वावर उत्पादन करणे शक्य आहे असं दिलेलं आहे. हा राजस्थानातील भटक्या जमातीने जे उंट पालन जे आहे तर त्याच्यावरती संबंधित प्रश्न आहे बघा, पॅसेज आहे तो. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2. 90वा प्रश्न बघूयात. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. तर हा सोपा प्रश्न आहे, हा तुम्ही अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. 70% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आहेत आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर अनुत्तीर्ण झालेले आहेत दोन्ही विषयात ते दिलेलं आहे. आपण त्याच्यामुळे काय करू, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी निवडूयात. म्हणजे 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणजेच अनुत्तीर्ण किती झाले असणार आहेत मग ते, तर 30% हे अनुत्तीर्ण झाले असणार आहेत. नंतर
65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजेच गणितात अनुत्तीर्ण किती झालेले आहेत तर ते आहेत 35% हे गणितात अनुत्तीर्ण झालेले आहेत. आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले ते आहेत 25%. तर यानुसार आपल्याला टोटल अनुत्तीर्ण विद्यार्थी किती मिळतील ते आहेत 25%. यातील 25% ऑलरेडी आपण याच्यामध्ये धरल्यामुळं याच्यातील राहिलेली शिल्लक 10% प्लस याच्यामध्ये 10% आणि इथले ऑलरेडी 25%मध्ये गेल्यामुळं उरलेले शिल्लक 5%. एवढे विद्यार्थी इथं अनुत्तीर्ण झालेले आहेत. 25, 10 आणि 5 म्हणजे 30 आणि 40% विद्यार्थी इथं अनुत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती असणार आहेत ते 60% विद्यार्थी इथं उत्तीर्ण झालेले असणार आहेत. तर 60% विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजे 60% एक्सचे 60% उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत ते आहेत 3000. त्यानुसार आपल्याला एक्सची जर किंमत काढली तर ती तुम्हाला 5000 इथं या वर्गातील विद्यार्थी मिळून जातील. त्यानुसार 90चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 91वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या नकाशाचा अभ्यास करा आणि योग्य उत्तरे द्या. इथं तुम्हाला नकाशा दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची माहिती नसेल तरी तुम्ही या नकाशावरून त्याचं उत्तर काढू शकता. तर नकाशामध्ये दिलेलं आहे बघा पावसाचं प्रमाण, म्हणजे हा डार्क एकदम ब्लॅक दिलेला आहे, तर प्रमाणाबाहेर दिलेलं आहे पाऊस तिथं. म्हणजे 2013 रोजी बघितलं आपण तर जास्त प्रमाणात पाऊस आहे आणि 2014मध्ये बघा काही व्हाईट प्रपोर्शन आपल्या इथं दिसतोय. तर ते व्हाईट म्हणजे काय तर अपुरा पाऊस झालेला आहे तिथं. 0 ते 80 सेंटीमीटर दरम्यान तिथं पाऊस झालेला आहे. म्हणजे 14 साली पाऊस हा कमी झालेला आहे ॲज कम्पेअर टू 2013च्या. तर यानुसार जर बघितलं एक विधान देखील दिलेलं आहे इथं 2014 आणि म्हणजे 2013पेक्षा 14मध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते. तर 14मध्ये जास्त होते का तर 14मध्ये कमी प्रमाण होते. तर ड विधान चुकीचं आहे त्यांनी इथं. आपल्याला काय विचारलं तर बरोबर विधाने विचारलेले आहे त्यांनी. ड नको आहे आपल्या पर्यायामध्ये, हा पर्याय एलिमिनेट होतो आहे आपला. नंतर 2014नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्गीय भागात सरासरी पर्जन्यमान 0 ते 80 एवढे होते. 14मध्ये 0 ते 80 बघा कुठं होते 0 ते 80 बरोबर आहे हे पर्याय 0 ते 80 म्हणजेच अविधान बरोबर आहे. यानुसार जरी गेलो आपण तरी आपल्याला 91चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतं आपल्याला. म्हणजे अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. 2013नुसार महाराष्ट्राचे उत्तरेस म्हणजे ह्या भागामध्ये 2013ला 120 व त्यापेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान आढळले आहेत. कारण हा डार्क भाग दिसतोय आपल्याला, तर उत्तर भागामध्ये आपल्याला तसा भाग दिसतोय. त्याच्यामुळं ब विधान देखील बरोबर आहे आणि त्यानुसारच आपल्याला 3 पर्याय इथं योग्य उत्तर मिळतोय. पर्याय क्रमांक 3 अ व ब ही विधाने बरोबर आहेत. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 92 बघूयात. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे. तर लोह खनिज जे आहे तर आयर्न ओर रिझर्व्ह जे आहे, आयर्न ओर रिझर्व्ह महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात आढळतं किंवा त्याचे साठे किती प्रमाणात आढळतात तर ते आहेत 20%. पर्याय क्रमांक 3 जो आहे 20% ते त्या प्रमाणात आढळतात. नंतर 93वा प्रश्न बघूयात. डोंगर आणि जिल्हा तर चिकोडी डोंगर हे सर्वांनाच माहिती असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे चिकोडी डोंगर. नंतर तोरणमाळ जे आहे तोरणमाळ आपण वरच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळतात. त्यानुसार बघा आपल्याला जोडी लागते का. क साठी आपल्याला 1 हवा आहे. क साठी पर्याय 1 असणार म्हणजे पर्याय क्रमांक 3 एकच पर्याय असा. तर त्यानुसार 93चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. बाकीच्या जोड्या देखील आपण बघून घेऊयात. चिकोडी डोंगर कोल्हापूरमध्ये आहेत. मडोशी डोंगर जे आहेत तर मडोशी डोंगर जे आहेत साताऱ्यामध्ये आहेत बघा हे. आणि तोरणमाळ बघितले आपण नंदुरबारमध्ये आणि हस्ती तर जळगावच्या हस्ती आहेत. जळगावच्या हस्ती हे लक्षात ठेवा. नंतर तोरणमाळचे नंदुरबार, मडोशी जे आहेत साताऱ्याचे मडोशी आहेत. तर त्यानुसार आपल्याला 93चा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 94वा प्रश्न बघूयात. 2001 व 2011 या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे. तर 2001ला आणि 91 म्हणजे 2001ला जी आहे आपली साक्षरता जी होती तर ती होती 76.88%. हा डाटा तुमचा पाठ असणं नक्कीच गरजेचं आहे. याच्यावर खूप वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आणि 2011 साली तीच साक्षरता आपली वाढून 82.34% हां 82.34% झालेली आहे ती. तर 76.88 पासून 82.34 एवढी झालेली आहे. आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला साक्षरतेचा फरक विचारलेला आहे. म्हणजे या दोघांमधील वजाबाकी आपल्याला करायची आहे. आणि ती जवळपास 5.46 अशी येते बघा 5.46. तर 5.46 म्हणजे त्याचा जवळपास बघा 5.40 दिलेला आहे त्यांनी, तोच पर्याय येईल इथं 5.40. तर 94चा आहे पर्याय क्रमांक 2. तर 95वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. ते औरंगाबादमध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. 8 जिल्हे औरंगाबादमध्ये आहेत आणि सर्वाधिक तालुके देखील त्याच जिल्ह्यामध्ये आहेत, त्याच विभागामध्ये आहेत. 72 तालुके आहेत आणि 8 जिल्हे आहेत. तर हे देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. तर याचा पुढच्या याच्यामध्ये क्रम देखील विचारला जाऊ शकतो की जिल्ह्यानुसार कोणत्या विभागांचा हा उतरता क्रम लावा किंवा चढता क्रम लावा जिल्ह्यांच्या संख्येनुसार. तर ते देखील बघून ठेवणं गरजेचं आहे. 95चा संबंधित प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. 96वा प्रश्न बघूयात. खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार
लगेच प्रश्न आलेला बघा तो. प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार विचारलं पाहिजे त्यांनी इथं. इथं वरती काय प्रश्न होता तो आपल्या जिल्ह्यानुसार प्रश्न होता. इथं त्यांनी काय क्षेत्रफळानुसार विचारला आहे. तर असंच तुम्ही क्षेत्रफळानुसार, लोकसंख्येनुसार, नंतर जिल्ह्यांच्या संख्येनुसार, तालुक्याच्या संख्येनुसार त्याचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर क्षेत्रफळानुसार जर क्रम बघितला आपण तर 96चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळतोय. कारण सर्वात पहिला क्रमांक हा औरंगाबादचा लागतो, नंतर नाशिक येतो बघा त्याच्यामध्ये. तर ड आणि ब असा पर्याय आपल्याला हवा आहे. ड आणि ब म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळतोय. त्यांचं कारण आपल्याला उतरता क्रम विचारला म्हणजे सर्वात जास्तकडून सर्वात कमीकडे. ड ब य क अ य अ क म्हणजेच काय औरंगाबाद, नंतर नाशिक, नंतर मिळतो आपल्याला आपला पुणे, नंतर नागपूर आणि नंतर आपला अमरावती. त्यानुसार ड ब य अ क 96चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 97वा प्रश्न बघूयात. योग्य जोड्या जुळवा. अभयारण्य आणि त्यांचे जिल्हे दिलेले आहेत बघा इथं. तर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य असं विचारलं त्यांनी. तर बघा कर्नाळा रायगडमध्ये आहे. शुअर शॉर्ट माहिती असेल की ते लावून घ्यायचं. कर्नाळा रायगड म्हणजे ड साठी 2 कुठं मिळतोय का बघा. ड साठी 2 पर्यायामध्ये आहे. मग अजून एक जोडीला असणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अनेर धरण कुठे आहे. धरण किंवा अभयारण्य ते काय तर ते आय थिंक धुळ्यामध्ये आहे ते. तर कचा आहे 1. क साठी 1 बघा कुठे आहे. तर क साठी 2 पर्यायामध्ये म्हणजे 4मध्येच मिळतो आपल्याला तो. 97चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. कर्नाळा जे आहे ते रायगडमध्ये आहे. कर्नाळा रायगडमध्ये, अनेर धुळेमध्ये, नरनाळा जे आहे ते आहे अकोलामध्ये आणि बोर वर्ध्यामध्ये. म्हणजे अ साठी 4 नंतर म्हणजे बोरसाठी वर्धा, नरनाळासाठी अकोला, म्हणजे ब साठी 3 आणि क साठी 1 आणि ड साठी 2 म्हणजे पर्याय क्रमांक 97चा मिळतो आपल्याला 4. 98वा प्रश्न बघूयात. कोकणात कोणत्या प्रकारची वस्तीचे प्राबल्य आहे. तर कोकणात कोणत्या प्रकारचे वस्तीचे प्राबल्य असणार आहे. विखुरलेल्या वस्तीचे प्राबल्य असणार आहे. तर 98चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. कारण बऱ्यापैकी तिथं नद्यांनी किंवा जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं त्या विखुरलेल्या प्रकारच्या वसाहती तिथं आपल्याला दिसून येतात. तर 99वा प्रश्न बघूयात. खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा. म्हणजे काय फिजिओग्राफिक फीचर जे आहेत त्यांचे सह्याद्रीतील त्यांचे नॉर्थ टू साऊथ म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा क्रम लावायला विचारला आहे त्यांनी आपल्याला घाटांचा क्रम माहिती आहे बघा ती. थांबचंदा माळावरती बोर झाला ती. तर त्याच्यानुसार आपण 2 पर्याय आपल्याला इथं मिळू शकतात. वरंदा घाट आणि कुंभारली घाट मिळू शकतात. पण इथं काही किल्ल्यांचा देखील म्हणजे प्रतापगड आणि रायगडांचा देखील समावेश असल्यामुळं थोडंसं कन्फ्युजिंग ठरतंय. तर यानुसार जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 2 जो आहे म्हणजे सर्वात वरती रायगड फोर्ट आहे बघा. नंतर येतो आपला वरंदा घाट, त्याच्या खाली येतो आपला प्रतापगड आणि नंतर कुंभारली घाट. त्यानुसार CBDA 99चा पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो पर्याय क्रमांक 2 इथे योग्य ठरतोय. तर 100वा प्रश्न बघूयात आता. खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा. तर या प्रश्नामध्ये ज्याचं उत्तर आहे फक्त तशी दृष्टी आपल्याला ते असणं गरजेचं आहे. तर बघूयात प्रश्न. पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. भले आपल्याला माहीत नसेल तर पुढे जाऊयात आपण. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. आणि ब विधानामध्ये काय सांगतंय तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे आणि क विधानामध्ये सांगतंय तापी नदी ही पूर्व दिशेकडे वाहत जाते. जर ती पूर्व दिशेकडे वाहत असेल तर तिला पश्चिम वाहिनी म्हणतील का तर बिलकुलच नाही म्हणणार. म्हणजे ब आणि क यांच्यामध्ये विरोधाभास आहे. ब आणि क सोबत असणं शक्यच नाही आहे. तर तुम्ही 3 विधानामध्ये जर बघितलं ब आणि क ही विधाने सोबत दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा अ ब क म्हणजे ब आणि क ही सोबत असणं शक्य नाही आहे. 4 मध्ये देखील बघा ब आणि क देखील सोबत आहेत त्याच्यामुळे हा देखील शक्य नाही आहे. हा देखील शक्य नाही. आणि 3 मध्ये देखील बघा ब आणि क सोबत दिलेले आहेत ते देखील चुकीचं आहे. एकच पर्याय शिल्लक राहतो आपल्याकडे अ ब ड. तोच पर्याय इथे योग्य ठरलेला आहे आणि आयोगाने देखील तेच आन्सर दिलेलं आहे. 100चं त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. तर बाकीची विधानं बरोबर कशी आहेत ती बघून घेऊयात आपण. पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. बरोबर आहे. नंतर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणून ओळखली जाते. ही बरोबर आहे. सर्वांनाच माहिती असली अरबी समुद्रास मिळणारी तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नंतर तापी नदी पूर्वेकडे वाहते का तर बिलकुलच नाही आहे. क विधान चुकीचं ठरतं आहे. तापी नदी खोरे हे तापी पूर्णा खोरे म्हणून देखील ओळखले जाते. हे विधान देखील बरोबर आहे. त्यानुसार 100चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये कळवा. आणि अजून कुठल्या क्वेश्चन पेपरवर आपण व्हिडिओ बनवावा याबद्दल देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. अजून काही सुधारणा हव्या असतील किंवा माझ्या आवाजामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्की मला तुम्ही कळवा. मी त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.